नमस्कार. हा, नमस्कार सर. क्षीरसागर सर, सुरू करा ना. हो हो हो, तेच ना, क्षीरसागर साहेब. हो, करतो सर, करतो. आज आपण कालभ्रष्टक घेतोय, शंकराचार्य विरचित. देवराज सेवमान पावनाधि पंकजम जाल यज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदतम दिगंबरम काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवाब्दितारकपरं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् कालकालमम्बुजाक्ष शूलमक्षरम् कार्तिकापुराधिनाथ कालभैरवं भजे स्थूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणम् श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम् भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवप्रियम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं सितं समस्तलोकविग्रहम् विनिघ्नमनोह्मकिङ्कणीलसत्कटी काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं स्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभु स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुका प्रभाभिरामपादयुग्मकम् नित्यमद्वितीयभीष्टदैवतं निराञ्जनम् मृत्युदर्पनाशनं करालदंशमोक्षणम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपाप पुण्यपापशोधकं विभो नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. थँक्यू. छान. छान म्हटलं, खूप छान. थँक्यू. धन्यवाद मॅडम. सर, करूया का सुरू? हा मॅडम, कुलकर्णी मॅडम तुम्ही स्वागत करा. तृप्ती कुलकर्णी. हो सर. नमस्कार. सर्वप्रथम आपले आदरणीय गुरुवर्य देवारे सरांना माझा नमस्कार आणि क्लासला उपस्थित असलेल्या सर्वांचे, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासक सर्व मंडळींचे स्वागत. आणि शास्त्री परीक्षेच्या संदर्भात सरांनी जे आपल्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये कुबल मॅडम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आणि शास्त्री परीक्षेसाठी जो विषय दिलेला आहे, अभिनेता किंवा अभिनेत्री,
त्यांच्या कुंडल्या कुबल मॅडम घेत आहेत, त्याचं विस्तृत वर्णन आपल्याला करून सांगत आहेत. त्यातील ग्रहयोग, कुठल्या ग्रहयोगांमुळे किंवा कुठल्या ग्रहांमुळे ती व्यक्ती अभिनेता किंवा अभिनेत्री होऊ शकली आणि कसं सक्सेस मिळवू शकली किंवा काही अडचणी त्यांना आलेल्या आहेत, ह्या सगळ्याची माहिती ते आपल्याला छान पद्धतीने देत आहेत. तर मी सरांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने कुबल मॅडमना विनंती करते की आजच्या वर्गाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. धन्यवाद कुबल मॅडम. थँक्यू. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. हा कुबल मॅडम सुरू हो करा. हो 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 सर, करते. तर सर्वात प्रथम आपले क्षीरसागर सर, त्यांनी ते काल भैरव स्तोत्र अतिशय छान, आवाज तर त्यांचा छानच आहे, पण खूपच अगदी स्पष्ट म्हटलं सर. त्यामुळे तुमचं आमच्या सर्वांतर्फे म्हणजे आभार पण आणि तुम्हाला नमस्कार पण. तृप्ती मॅडमनी आपल्या क्लासचं स्वागत केलं, तर त्यांना पण नमस्कार, त्यांचं पण स्वागत. आणि इथे उपस्थित सर्वांचं स्वागत, सर्वांना नमस्कार. आणि सर तुम्ही सरांना पण कोटी कोटी धन्यवाद आणि कोटी कोटी नमस्कार. कारण तुम्ही हे स्वतः तर तुम्ही घेतातच खूप क्लासेस, आणि हळूहळू आता आम्हाला पण म्हणजे म्हणजे त्या वाटेवर नेऊन असं कसं बोलायचं, कशा पत्रिका हे करायच्या, त्याच्यामुळे हे तुम्ही जे एकेकाला देत आहात म्हणजे संधी, त्यासाठी पण सगळ्यांतर्फे आणि माझ्या स्वतःतर्फे मी तुमचे आभार मानते. आणि आता आपण आपल्या क्लासला सुरुवात करूया. तर सर्वात धन्यवाद प्रथम मॅडम, धन्यवाद. गॉड ब्लेस यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर सर्वात प्रथम मी सर्व देवी देवता, ग्रह, उपग्रह, नक्षत्र, तारे, पंचमहाभूते, कुलदेवता, वास्तुदेवता, मातृपितृदेवता आणि गुरुदेवता या सर्वांना सविनय साष्टांग दंडवत करते. ओम नमः शिवाय. जय श्रीराम, जय श्री कृष्ण, जय श्री महाकाली. त्या महाकालींचा आम्हाला फार उपयोग होतोय सर. थँक्यू थँक्यू. आता मी एक कुंडली शेअर करते. अगोदर आपण डिस्क्लेमर लावूया. सर म्हणाले ना 1 मिनिट लावायचे. हम्म. ठीक आहे, बघा. आज ही पहिली कुंडली जी आहे ती एका अभिनेत्रीची आहे. तारीख आहे 2 सप्टेंबर 1941. रात्री 11:03 जन्म आहे. जातिका स्त्री आहे आणि कराची हे जन्मस्थळ आहे. मॅडम बोला. नमस्कार. मला जरा उशीर झाला, आज मोबाईल हे नाहीये नेट बरोबर. हा, तर मध्ये मध्ये थोडं डिस्टर्ब होईल असं वाटतंय. ठीक आहे ना. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं हो, मग नंतर तर मी रेकॉर्ड. जॉईन झाले होते पण परत बाहेर पडले. हो हो, आता परत नेटवर्क आले. प्रॉब्लेम. हा, हा, ठीक आहे, काय चालेल. सॉरी. ओके. नाही, सॉरी, काही नाही. मॅडम लावा पत्रिका. लावली लावली लावली. तर हे बघा, ही वृषभ लग्नाची पत्रिका आहे. आणि आता डायरेक्टच आपण वाचायला सुरुवात करूया. खरं तर तुम्हाला सगळ्यांना सगळं काही येतंय, पण मी थोडस म्हणजे सांगायला पाहिजे म्हणून सांगते. तर वृषभ लग्न, लग्नी गुरु आहे. हा, शनी पण आहे. हे हर्षल जरी आपण नाही हे करत, म्हणजे लग्नच मुळात कलेचं आहे, हे तर तुम्हाला आता सगळ्यांना कळालंय. म्हणजे वृषभ लग्न आहे ना, आणि त्या लग्नाचा मालक म्हणजे स्वामी तो पंचमात जाऊन बसलाय. म्हणजे हा पण योग इथून पण दिसतोय. म्हणजे ह्याच्यासाठी, कारण कसं कलेचं लग्न, त्याचा नंतर तो स्वामी जरी तो नीचेचा वगैरे ते आपण नंतर बघूया. त्याचं म्हणजे बाकीचे त्यांना इफेक्ट मिळालेलेच आहे, पण आपल्याला आपण ऍज अ ह्या अभिनेत्री कशा झाली ते बघण्यासाठी. आणि पंचम स्थानावरनं आपण सगळंच बघतो ना, म्हणजे मनोरंजन, चित्रपट, हे सगळं. तर त्याच्यामुळे तो चांगला आहे. शिवाय तो राहू बरोबर आहे, नेपच्यून बरोबर. नेपच्यून पण कलेचा कारक आहे. राहू पण म्हणजे ह्या क्षेत्रात चित्रपट किंवा मीडिया आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी तो चांगला. म्हणजे ह्या राहूनी त्यांना असं प्रचंड प्रसिद्धी पण दिली ह्या कला क्षेत्रात. आणि शिवाय आता दृष्टी पण हळूहळू अशीच बघूया, गुरुची दृष्टी पण आहे. त्याच्यामुळे तो जो आदर किंवा मान सन्मान तो पण त्यांना मिळालेलाच आहे. म्हणजे आणि हे हे राहू आणि केतू हे तुम्हाला मी बऱ्याच पत्रिकेमध्ये सांगितले. हे दोघं म्हणजे कसं, हा केतू जो आहे ना, जरी इकडे तो पण कलेच्याच ह्याच्यात आहे, पण हे म्हणजे काय,
असं एक डेप्थ म्हणजे त्या म्हणजे जे पात्र आपल्याला करायला मिळाले तर त्याचा खूप सखोल अभ्यास करून अगदी त्याच्यात उतरून म्हणजे असं सेम टू सेम तसंच म्हणजे प्रदर्शित करायचं म्हणजे आपल्या पुढे जे पात्र त्यांना दाखवायचे एक्झॅक्ट ते तसंच. आणि हे राहू केतू कसे असे एक वेगळं भिन्नता पण देतात म्हणजे वेगवेगळे रोल्स पण ह्या अशा जातकांना म्हणजे अशा सहजासहजी करायला जमतं. तर आणि इथं हा गुरु कोण आहे तो बघा, तर हा लाभेश आहे आणि अष्टमेश पण आहे. तर आता आपल्या ताजिक प्रमाणे अष्टम म्हणजे स्थान आपण पणफर स्थान म्हणतो ना, पणफर स्थानाचा स्वामी गुरु इकडे लग्नात गेलाय तर तो चांगला. आणि हा लाभेश पण लग्नात तर तो पण तसा तसा लग्नी गुरु चांगलंच ना, म्हणजे नेम फेम आपण लाईमलाईटला यायला असं चांगलं म्हणतोच ते. तर ते तर म्हणजे झालंच. आणि मग लाभ कुठून मिळतील, तर कलेतनं लाभ मिळणार, बरोबर आहे की नाही. कारण लाभेश गुरु कलेच्या लग्नात, त्याच्यानंतर लग्नेश इथे पंचमात, म्हणजे हे तुम्हाला इथे क्लिअरन्स आला. आणि हा शनी कोण आहे, तर शनी भाग्येश पण आहे आणि दशमेश पण आहे. म्हणजे भाग्येश दशमेश लग्नात तर नो डाऊट म्हणजे शनी असल्यामुळं कसं एक तर शिस्त आहे म्हणजे ते चांगले, काही काही गोष्टी शनीच्या चांगल्याच आहे. शिस्त, शांत, असं गंभीर असं असं आणि आपल्या त्यांच्या क्षेत्रात त्यांना थोडंसं संघर्ष करून यश जरी मिळायला लागलं पण ते स्थिर काळ टिकणारं यश असेल. हा मग नंतर आता इकडे इथे हर्षल सुद्धा मी का सांगते म्हणजे तर मला म्हणजे ते थोडंसं हर्षलचंच वाटलं ते, पण तुमच्या लक्षात येईल पण कृपा करून नाव घेऊ नका. तर हे हर्षल म्हणजे कसं हे लोक आहे ना असं थोडंसं आपली ओळख वेगळ्या प्रकारे दाखवतात. तर ह्यांच्या म्हणजे हेअरस्टाईलवरनं आता तुमच्या लक्षात आलं असेल पण कृपया बोलू नका, म्हणजे अगदी त्या जगप्रसिद्ध त्यांच्या नावानीच एक्झॅक्ट ती त्यांची हेअरस्टाईल म्हणजे प्रसिद्ध झाली. तर हे इथं ह्या हर्षलने हे काम केलं असं पण मला वाटतं. आणि तसं पण हा शनी आणि हर्षल बघा जवळजवळ डॉट म्हणजे युतीत पण आहे. मग इकडे धनस्थानाकडे या, तर इथे बुध आहे, तर म्हणजे सॉरी बुधाची रास आहे, द्विस्वभावी रास. तर म्हणजे त्याचा स्वामी बुध. तर आता बुधावरनं कसं आपण वाणी, संवाद, कौशल्य सगळेच बघतो ना, तर हा तो बुध आहे. तो तो इथे चतुर्थात आलाय. आणि शिवाय सूर्याबरोबर म्हणजे सूर्य आणि बुध ह्याचा बुधादित्य योग तर झालाच, त्याच्यामुळे त्यांना नेम फेम सगळं ह्या क्षेत्रात मिळालंच आहे नो डाऊट. आणि त्यांची वाणी पण कशी अशी स्पष्ट आणि प्रभावी वाणी, म्हणजे एक संवाद फेक आपण म्हणतो ना, ती पण खूप चांगली. आणि हा बुध कसं लेखनाचा पण कारक आहे. तर मी तुम्हाला म्हणजे आधी सांगितलं नाही आता सांगते, तर ह्या ऍक्टिंगच नाही फक्त त्यांनी केलं, ऍक्टिंग पण केलं, प्रोडक्शन म्हणजे प्रोड्युसर म्हणून पण म्हणजे डायरेक्टर, त्याच्यानंतर निर्मिती म्हणजे हे पण केलं, म्हणजे चित्रपटांची निर्मिती केली, स्क्रिप्ट रायटिंग पण केली आहे, म्हणजे बऱ्याच गोष्टी केल्या. तर ते हळूहळू आता आपण असं हे करत जाऊ तर कळेल. मग इथे तृतीय स्थान म्हणजे आपण इथून पण आपण हे मनोरंजन, निर्मिती, असं लेखन सगळंच बघतो. तर इथे प्लुटो हा कसा म्हणजे हा प्लुटो इथे असं खूप म्हणजे काय जास्त असं म्हणजे संवाद प्रभावशाली तर करणारच नो डाऊट, पण एक जी प्रचंड लोकप्रियता आहे ना ती पण मिळाली फक्त प्लुटोमुळे असं नाही. पण प्लुटो एक ट्रान्सफॉर्मेशन देतो ना, तर ट्रान्सफॉर्मेशन आपण अशा पण पद्धतीने म्हणू शकतो की ऍक्टिंग नंतर त्यांनी म्हणजे असं इकडे प्रोडक्शन आणि ह्याच्याकडे जाण्याचा हे घेतला. आणि हा तृतीय जो चंद्र आहे ना, तर तो कुठे जाऊन बसलाय बघा, भाग्यात. म्हणजे त्यांना भाग्याची पण साथ मिळाली. शिवाय ह्या चंद्राची म्हणजे तृतीयेशाची दृष्टी स्वतःच्याच म्हणजे राशीवर आहे. तर हा पण एक प्लस पॉइंट आहे. म्हणजे त्यांच्या प्रयत्न तर करावेच लागले नो डाऊट, कारण इथे मंगळाची, शनीची, सगळ्यांची दृष्टी आहे, स्वतः चंद्राची पण आहे. पण त्यांच्या प्रयत्नांना भाग्याची साथ पण मिळाली, कारण तो चंद्र ह्या म्हणजे शनीच्याच राशीत मकर राशीत आहे. हे लोक तर आता तुम्हाला खूप वेळा माहीत झालं ना, कसे शिस्तीत असतात आणि संयमी असतात, व्यावहारिक पण असतात नो डाऊट. आणि म्हणजे असं काय म्हणायचं, लोकप्रियता पण त्यांना मिळालीच आहे, कारण चंद्राचीच दृष्टी आहे आणि चंद्र भाग्यात आहे, म्हणजे तृतीय भाग्यात आहे. हे सूर्य आणि बुधादित्य योगाचं तुम्हाला मी सांगितलं, इथून नेम फेम पण परत ह्या दोघांची दृष्टी पण इथे म्हणजे दशम स्थानावर जाती, ती पण म्हणजे चांगली आहे. म्हणजे अभिनय हाच म्हणजे व्यवसाय त्यांनी केला असं आपण म्हणू शकतो. आणि व्यावसायिक क्षेत्रात तर त्यांना सातत्य
सातत्य मिळालंच आहे, कारण शनीची दृष्टी परत इथे इथे शनीची पण दृष्टी आहे. ही तर डायरेक्ट दिसतीच, पण शनीची पण आहे. तुम्ही शनीला शोधा, कुठं आहे शनी महाराज, इथून मग ही डावी दृष्टी इथे आलीच. मग नंतर हे तर मी सांगितलंच, पंचमान कन्या राशीत, म्हणजे कन्या रास म्हणजे परत कशी ह्याचीच आली ना, बौद्धिक तत्वाची आली, परत थोडी व्यवहारी पण आली. पण इथे हा नेपच्यून पण त्यांना कलेसाठी, शुक्र चांगला कामी आला, राहू पण, म्हणजे ह्यांना त्यांना या क्षेत्रात असं काय म्हणायचं, एक प्रसिद्धी मिळवण्यासाठी या सगळ्यांचा उपयोग झाला. आता फक्त इथे तुम्हाला पण ते मेडिकलशी कसं नाही, जास्त नको, मी थोडासा उल्लेख करते. हा म्हणजे षष्टेश, हा शुक्र, तो त्याच्या व्ययात गेला असं तुम्ही म्हणजे म्हणाल नाही, म्हणजे आहेच आहे. पण आपल्या ताजिक प्रमाणे अपोक्लिम स्थानाचा म्हणजे ग्रह इथे पणफर स्थानात गेला, तर तो चांगला आहे. म्हणजे ह्या सगळ्या दृष्टीने तो चांगला आहे. फक्त तिथे काय होईल समजा त्यांना, तर त्यांना काही आजार होण्याच्या शक्यता आहे. कारण इथे हा अष्टमेश पण बघा, अष्टमेश गुरु लग्नी आलाय, तिथून दिसतंय. हा षष्टेश परत पंचमात गेलेला आहे, शिवाय तो राहू बरोबर आहे. हा शुक्र आपण त्याच्यावरनं हार्मोन्स वगैरे असं बघतो, तर त्यांना थायरॉइड म्हणजे हायपर थायरॉइडिझमचा त्रास पण होता. म्हणजे हा पण इथून क्लिअर झाला, कारण लग्नेशच पंचमात आलाय, शिवाय तो आता इथे तुम्ही नीच रास किंवा तो राहू बरोबर आहे, म्हणजे ह्या आजारांसाठी. पण बाकी ॲज अ त्या अभिनेत्री त्याच्यासाठी हे बाकीचे योग चांगले आहेत. मग नंतर आता इथे सप्तम स्थानात या, तर सप्तम स्थानात म्हणजे हा सप्तमेश उच्चीचा झालाय, वर्गोत्तमी झाला, व्ययात गेला. वेश व्ययात म्हणून हा विपरीत राजयोगात पण आहे. पण इथे हा सप्तमेश म्हणून व्ययात गेलाय, तर थोडंसं आपल्याला इथं ह्या गोष्टींना नाही जास्त हे करायचं. तर वैवाहिक जीवनात अप्स अँड डाऊन म्हणजे झाले असण्याची शक्यता आहे. आणि हा मंगळ म्हणजे अश्विनी केतूच्या नक्षत्रात पण आहे, त्यामुळे थोडंसं असं अलिप्तपणा किंवा एक अंतर ठेवून असं आपण फार फार तर म्हणू शकतो. आणि मग नंतर इकडे हे तर सांगितलंच मी, ह्या भाग्यातल्या चंद्राचं ह्याचं पण सांगितलं, केतूचं पण सांगितलं. केतू तसा पण कलेच्याच ह्याच्यात आहे, आणि तो म्हणजे लाभ स्थानात आहे, म्हणजे त्यांची इच्छापूर्ती पण झाली आहे. लाभेश गुरु लग्नी आहे, म्हणून त्यांना सगळं लाभ पण मिळाले. तर कुठून लाभ मिळाले, तर कलेच्या क्षेत्रातनं. आणि पण हे जरी एवढ्या अशा काय छान छोक दुनियात असले, रंगी बेरंगी काय म्हणायचं तुम्हाला ह्या दुनियाला, पण तरी पण त्या म्हणजे इथे केतू असल्यामुळं कसं थोड्याशा म्हणजे मित्रांपासून किंवा अशा ह्याच्या इतर म्हणजे लोकांपासून थोड्याशा अशा नेहमी अलिप्तच राहिल्या. मग आता आपण हे बघूया, म्हणजे त्यांचे नक्षत्र आणि ते मी सांगते थोडंसं, मग तुम्ही एकेकाने बोला. तर लग्नच मुळात वृषभ लग्न आहे, हा कृत्तिका नक्षत्रात आहे, हा आणि म्हणजे कृत्तिका सूर्याचं नक्षत्र झालं, आणि मीन नवमांशात उत्कृष्ट अंशमध्ये आहे. म्हणजे इथे पुष्कर नवमांश मिळालाय लग्नाला. हा तर त्याच्यामुळं कसं असे कृत्तिका नक्षत्र म्हटल्यावर दृढ निश्चयी, स्वाभिमानी, हे तर आलंच. आणि मीन म्हणजे उत्कृष्टांश मध्ये आहे, म्हणजे मीन ह्याच्यात, तर ते त्यांना प्रोडक्शन वगैरे साठी उपयोगी आणि एक आध्यात्मिक पण म्हणजे होत्या. आता इथे थोडंसं कृत्तिका नक्षत्र आहे म्हणून सांगते, तर त्यांना डोळ्यांचे पण त्रास होते. म्हणजे लग्न कृत्तिका नक्षत्रात आहे. त्याच्यानंतर अजून तुम्हाला सांगते, इथे मला वाटतं शनी पण कृत्तिकामध्ये आहे, आणि त्याच्याबरोबर तो हर्षल अगदी जवळ बसलाय ना, तर तो पण म्हणजे कृत्तिका नक्षत्रात आहे. तर त्यांना तसा डोळ्यांचा पण म्हणजे त्रास झालेला आहे. मग हा सूर्य जो आहे ना, तर हा सूर्य सिंह राशीत आहे, पूर्वा फाल्गुनी. मग पूर्वा फाल्गुनी म्हणजे परत शुक्राचं नक्षत्र आलं, आणि कन्या नवमांशात. त्याच्यामुळं म्हणजे कलेची आवड आणि व्यावहारिकपणा दोन्ही पण गोष्टी आल्या तिथे. चंद्र जो आहे, तर चंद्र मकर म्हणजे मकर राशीत आहे, आणि श्रवण म्हणजे स्वतःच्या स्वनक्षत्री आहे, चांगलं आहे. श्रवण नक्षत्र पण कलेसाठी चांगलं, आणि मेष नवमांशात आहे. म्हणजे त्यामुळं ते कसे असे तत्पर, आपण मेषवाले कसं म्हणतो, आणि असं निर्णय क्षमता पण चांगली पण म्हणावी लागेल, पण काही काही वेळेस थोडं घाई पण करतात. पण हा चंद्र मकर राशीत म्हणजे व्यावहारिकपणा आला, स्वनक्षत्री म्हणजे श्रवण नक्षत्रात चंद्र स्वतःच्या, त्याच्यामुळं कलेसाठी पण चांगलं आहे. आणि मंगळ म्हणजे मेषे म्हणजे मेष नवमांशाला मंगल अंश तो चांगला आलेला आहे. मग नंतर हा मंगळ स्वतः, तर हा मंगळ तो अश्विनी नक्षत्रात म्हणजे केतूच्या नक्षत्रात आलाय बघा. मी तुम्हाला इथे म्हटलं पण आहे की सप्तमेश मंगळ
अश्विनी नक्षत्रात. तर म्हणजे आणि त्याचं अश्विनी नक्षत्राचा स्वामी कोण आहे? केतू. तर तो थोडा म्हणजे असं डिटॅच, असं आपण म्हणतो ना, अलिप्तपणा किंवा असं काय वैरागी थोडीशी वृत्ती अशा टाईपचा म्हणतो. म्हणजे अश्विनी नक्षत्रात आहे, पण परत मेष नवमांशातच आहे. पण इथे तस्कर अंश आलाय. वरती जो मेष नवमांश आलाय चंद्राला, तर तो मंगल अंश आलाय. इथे तस्कर अंश आलाय. तर म्हणजे हे चोरी करणारे असं नाही, ह्यांच्या बाबतीत अशा काही घटना किंवा मेष नवमांशामुळं असे थोडे हे लोक कसे, हे असं काय म्हणायचं आपण, म्हणजे निर्णय क्षमता असते, पण काही काही वेळेस खूप असे म्हणजे घाईमुळं निर्णय घेतात. तर त्याच्यामुळं तिथे काही हे होऊ शकतं. पण नंतर बुध जो आहे, तर हा बुध म्हणजे हा पण बघा तुम्ही आपल्या काय म्हणायचं ताजिक प्रमाणे हा बुध जवळजवळ 29°56 6वी कला, म्हणजे तो इकडे स्वराशीकडे सरकणारा आहे. इथे बुध आदित्य इथे तर आपल्याला दिसतोय, पण इथे म्हणजे जवळजवळ. आणि तो परत पुष्कर नवमांशात आहे, कारण आपण इथे तर तसाच मांडणार 29°56 म्हणजे पुष्कर नवमांश. त्याच्यानंतर उत्तरा फाल्गुनी म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात, आणि धनु म्हणजे धनु उत्पन्न अंश म्हणजे धनु सूक्ष्म अंश मध्ये आला, म्हणजे नवमांश मध्ये आलाय. मग त्याच्यामुळे एक ह्यांच्याकडे कशी बौद्धिक तेज, असं विश्लेषणात्मक असे आपण म्हणतो ना, एक हे असतं. मग त्यामुळेच त्यांना ते रायटिंग वगैरे मध्ये पण त्यांना, आणि संवाद फेकीसाठी पण चांगला आहे पुष्कर नवमांश. तर तो मी सांगितलाय. आणि हा बुध जो आहे ना, हा या पत्रिकेतला आत्माकारक आहे. मग नंतर गुरु हा अमात्यकारक आहे, कारण त्याच्या खालोखाल त्याची डिग्री आहे. बुधाची सगळ्यात जास्त आहे, मग त्याच्या खालोखाल गुरुची आहे. तर हा गुरु जो आहे ना, हा मृग म्हणजे मंगळाच्या नक्षत्रात. तर हे मृग नक्षत्रावाले पण कसे असतात, म्हणजे असं शोध आणि संशोधनाचं हे नक्षत्र आहे. थोडे जिज्ञासू पण असतात आणि सतत काहीतरी नवीन नवीन करायचं असतं त्यांना. म्हणजे हा गुरु जो आहे तो मृग नक्षत्रात आहे. मृग 1 म्हणजे मंगळाच्या नक्षत्रात, आणि राज्यांश म्हणजे सिंह नवमांशात आहे. त्याच्यामुळं म्हणजे यांना मान सन्मान आणि असं मार्गदर्शन पण ते म्हणजे करू शकतात. मग हा शुक्र जो आहे हा कन्येत आहे, आणि कन्येत पण हस्त म्हणजे चंद्राच्या नक्षत्रात आलाय बघा, आणि स्वनवमांशी म्हणजे कर्क नवमांशात. म्हणजे इथं हा शुक्र यांनी त्याचं ते काम केले. म्हणजे हस्त नक्षत्र चंद्राचं कलेसाठी चांगलं. त्याच्यानंतर कर्क नवमांश धनांश म्हणजे तो पण चांगला, म्हणजे त्या कलेतनं किंवा अभिनयातनं त्यांना काय म्हणायचं धन पण असं मिळालेलं आहे. आणि मग आता शनी बघा, शनी आहे कृत्तिका म्हणजे वृषभ मध्ये आहे, कृत्तिकामध्ये आहे, आणि स्वनक्षत्री म्हणजे 11 म्हणजे मकर हे कुंभ, कुंभ नवमांशात. म्हणजे कृत्तिका सूर्याच्या नक्षत्रात आणि कुंभ नवमांशात. त्याच्यामुळं असं म्हणजे काय शिस्त, कठोर परिश्रम ह्याची त्यांना आधीपासनं हे आहे, आणि त्यांनी ते केलं पण, आणि त्याच्यामुळे त्यांना एक दीर्घ काळ या क्षेत्रात त्यांना म्हणजे सातत्य जे आपण म्हणतो ते पण लाभलंय. राहू जो आहे, तर राहू उत्तरा फाल्गुनी म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात आणि मकर नवमांशात आहे. तर हा राहूनी कसं महत्वाकांक्षा पण दिली, आणि मकर नवमांशात म्हणून एक व्यावहारिकपणा जो हवा आहे तो पण दिला. केतू जो आहे तो मिनेत आहे, तो पूर्वा भाद्रपदा म्हणजे गुरुच्या नक्षत्रात. हा केतू पण पुष्कर नवमांशात आहे, आणि कर्क म्हणजे धनांश मध्ये आहे. म्हणजे आणि हे गुरुचं नक्षत्र शिवाय मिनेतला केतू म्हणजे ह्यांचं एक अंतर्ज्ञान आपण म्हणतो ना, किंवा इंट्युशन पॉवर ती पण त्यांना चांगली आहे. तर आता इथपर्यंत मी सांगितलं. आता तुम्ही एकेकाने आपला माईक उघडा, तुम्हाला काय सांगायचं असेल ते छानपैकी सांगा. मग पुढे आपण म्हणजे इतर ह्याचे विचार करूया. सांगा. मॅडम, बोला. आता यांचा सूर्य हा चतुर्थात सुखेशात बसलेला आहे, हम्म. आणि त्याचा फोकस पूर्ण कर्मस्थानावर आहे. Yes. त्यामुळे त्या कर्मामुळे सगळ्यांच्या समोर येतील, आणि दीर्घ काळपर्यंत त्या क्षेत्रामध्ये त्या आपला ठसा उमटवून जातील, हम्म. हे याच्यातून बोध होतोय. शिवाय सूर्य बुधाबरोबर आहे. जरी बुध 29 अंशाचा असून तो षष्ठ स्थानाकडे पंचमाकडे धाव घेतोय कलेकडे, तरी सुद्धा तो सूर्य आदित्य योग आहे हो. असं तर आपल्याला म्हणता येत आहे. त्यामुळे
चांगल्या पद्धतीचं यश आणि चांगल्या पद्धतीचा सन्मान हा त्यांच्या वाट्याला आलेला असेल. हम्म. शनी लग्नात असल्यामुळे तुम्ही म्हणालात तसं दीर्घकालपर्यंत किंवा काही थोडं उशिरा असं त्यांना हे यश मिळालं, पण ते यश त्यांना टिकवून ठेवता आलं. हम्म. केंद्रात लग्नामध्ये आणि केंद्रात शनी, गुरु, सूर्य, बुध हे 4 ग्रह तिथे मिळाल्यामुळे त्याचाही त्यांना खूप चांगला लाभ झालाय. शुक्र आणि शुक्र हा जरी पंचमात असला तरी तो राहू बरोबर बसलेला आहे. पण राहू आता अगदी 0 डिग्रीवर आलेला आहे. त्यामुळे तो जस्ट तिथे एंट्री करतोय त्या जस्ट घरात, ओके, दोघं है पण. ना? होय हा, होय. तो एंट्री कलेवरच करतोय. आहेत ना, 10-10 कलेवर. हा, हा. आणि शुक्र 22 अंशावर आहे. हम्म. त्यामुळे जरी त्याच्या तोंडावर तो नाही, मुखातच आहे तो तसा शुक्र, पण तो योग त्याप्रमाणे असल्यामुळे कणफर स्थानाचं फायदा हा शुक्राला मिळत नाही. आणि म्हणूनही पण त्यामुळे पण शुक्र हा कन्येचा असल्यामुळे तो तिथे निचेचा झालेला दिसतोय. म्हणजे जे काही थोडेफार लाभ त्याला जास्त झाले असते ते तिकडे राहू समोर असल्यामुळे त्यांना तो कमी होण्याची शक्यता आहे. चंद्र हा मकरेमध्ये शनीच्या घरामध्ये बसलेला आहे. त्यामुळे मानसिकता ही आणि ते गैरकंबूल योग तिथे झालेला आहे. त्यामुळे तो थोडासा मानसिक अस्वस्थता म्हणा किंवा चिंता म्हणा किंवा मानसिक स्वास्थ्य नाही असं थोडस असेल तेव्हा. तर बाकी तुम्ही सगळं सांगितलेलं आहे मॅडम. आणि बुध हा आत्माकारक ग्रह आणि गुरु हा मत्यकारक ग्रह. त्यामुळे तुम्ही जे सांगितलं की प्रोड्युसर होत्या किंवा लेखन कला चांगली होती किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या गुरुच्या अमात्य या गुणांमुळे त्यांना इतरांसमोर आदर्श म्हणून ठेवता आल्या असं म्हणता येईल. येस, छान. थँक्यू मॅडम. थँक्यू. बोला, अजून कोणाला बोलायचं असेल? आणि तुम्ही सूक्ष्मांश तर सगळे चांगले सांगितलेत आणि त्यांना सूक्ष्मांश चांगलेच मिळालेले आहेत. होय. त्याचा त्याला त्यांच्या करिअरच्या दृष्टीने चांगला उपयोग झाला. इथे आता आपण सगळ्यांनी विचार करूया, कोणी बोलत नाही म्हणून मी म्हणत्या. तर हा म्हणजे बघा, तृतीयेश भाग्यात, ते भाग्याची साथ मिळाली, ते सगळं ठीक आहे. पण ह्या चंद्राची पण दृष्टी तिथे. तर मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, कराची, तुम्ही हे बघा, म्हणजे त्यांचा जन्म आहे 1941 आणि आफ्टर फाळणी, म्हणजे 1947ला आपलं म्हणजे हे स्वतंत्र झालं ना, मग ते फाळणी झाली की नाही, म्हणजे ते कराची तिकडे होतं ना पाकिस्तानमध्ये. मग त्यावेळेस त्या इकडं, त्या इन द सेन्स त्यांचं सगळं कुटुंबच इथे भारतात म्हणजे मुंबईत आल्या त्या. तर म्हणजे आपण ह्याला काय म्हणतो, स्थलांतरण म्हणतो ना. तर मग हा म्हणजे हे बघा, हा चंद्र म्हणजे इथून आपण घराचं व्ययस्थान चंद्र बरोबर आहे ना. आणि हा चंद्र इकडे भाग्यात जाऊन बसला. आता भाग्यात म्हणजे कसं आपण म्हणजे दूरचे प्रवास किंवा नवी भूमी असं पण आपण म्हणू शकतो की नाही. आणि त्याची दृष्टी परत त्या म्हणजे तृतीय स्थानावर. आणि शिवाय इथे ह्या प्लुटोला पण आपल्याला हे करता येईल, ट्रान्सफॉर्मेशन. प्लुटो, हर्षल हे कसे असं खूप म्हणजे काय ट्रान्सफॉर्मेशन शब्द योग्य आहे ना त्याला, असं हे करतात. म्हणजे इथून पण आपल्याला असं म्हणता येईल. आणि हा मंगळ वेश वेयात, तर तिथून पण म्हणजे इथून पण आपण असं म्हणू शकतो ना की भूमी म्हणजे परदेश म्हणतो ना आपण, म्हणजे आपली भूमी सोडून आपण दुसऱ्या ह्याच्यात जातो. म्हणजे हे असं मला वाटलं बरं का, कारण मी ते गैरकंबूल शोधत होते ना की ह्याचं बाकीचं झालं असेल काय काय, पण म्हणजे असं हे कसं झालं. तर आता तृप्ती मॅडम, मला असं वाटतं तुम्ही म्हणजे जरी ह्या विषयाला धरून नाही तर थोडासा ह्याच्यावर काही तुम्हाला अभिप्राय द्यायचा असेल किंवा काही सांगायचं असेल तर बघा.
शिवाय चंद्राची दृष्टी ना, म्हणजे आता त्यांचं वय किंवा ते 47 नंतर आल्या ना, म्हणजे 6 किंवा 7च वय असेल ना, वर्ष, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्यांना तिकडचं घर सोडायला लागलं, म्हणजे तो देशच. मॅडम स्थलांतरासाठी आपल्याला त्यावेळेचं पण थोडंसं गोचर वापरावं लागेल असं नाही नाही, ते वाटतं वापरावं मला. लागेल, पण आत्ता हा. इथून जर सांगायचं तर आत्ता आपण असं पण सांगू शकतो ना, मी असं म्हणते की चौथं घर म्हणजे कसं आपण आपलं, आणि चौथ्याचं व्ययस्थान म्हणून मी तृतीय बघितलं, आणि मग तो तृतीय इकडे म्हणजे भाग्यस्थानात आला ना. भाग्यस्थानावरून कसं आपण म्हणजे प्रवास किंवा दूरचा प्रवास असं पण बघतो ना, किंवा नवी भूमी. आणि मंगळ जो आहे ना, म्हणजे व्ययश व्ययात हा विपरीत राजयोग, त्याचे फायदे तोटे ते त्यांना मिळाले. पण मग तिथून पण आपण म्हणजे परदेश असं बघतो ना, असं मला म्हणायचं होतं. म्हणजे जन्मभूमीचा हो बरोबर आहे, पण चंद्र जास्ती हा लांबचं स्थलांतर नाही दाखवणार मॅडम, असं मला वाटतंय. हा, पण तो मकरेचा आहे ना, आणि त्याची दृष्टी आहे तिथे, आणि इकडे प्लुटो आहे. म्हणून नाही, मी आपलं सहज म्हटलं, म्हणून तुम्ही तुमचं मत सांगायला काहीच मला वाटतं की गोचरच जास्त हा ऍप्लिकेबल गोचर नाही, ठरेल गोचर इथे, की नेहमी त्यांना लावलं, तो, बरोबर आहे. आणि त्यावेळेस तिथून इकडे मुंबईमध्ये आल्यानंतर म्हणजे हा. ते जे एक म्हणून आपण त्यांना इंडस्ट्री मिळाली, जे एक हो एक्सपोजर जास्ती म्हणतो, की लाईमलाईट हो मध्ये येणं वगैरे, ह्या सगळ्या हो गोष्टी ज्या झाल्या ना, हो हो ते त्यावेळेचं गोचर जास्त हा ऍप्लिकेबल ठरेल. नो डाऊट की हे सगळं ग्रहमान तुम्ही एक्सप्लेन केलं ते तर छानच आहे. हा पण मला असं वाटतं की गोचर जास्त वापरावं लागेल असं मला वाटतं त्यासाठी. त्यांची पहिली महादशा चंद्राचीच होती. हो, चंद्र श्रवण नक्षत्र आहे ना मॅडम. हो. श्रवण तेच म्हणते. त्यामुळे त्या लवकरच आल्या असणार, म्हणजे जन्माच्या चंद्राची महादशा ही साधारण 10 वर्षाची. ऐका ना, लवकरच आल्या चंद्राच्या हा, महादशेत. ते चंद्र 41 जन्मे आणि फाळणी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघायला गेलं तर लहान असतानाच ते झालेलं आहे बदल तो. हो हो मॅडम आता ती ह्याला किती कृतिका भोग्यमुक्त किती होती हे सगळं अर्थात बघावं लागेल, ते महादशेचा विचार करायला गेला तर. येस. चंद्राची महादशा होती एवढं तर नक्की. मी इथं हो हो, नक्की नक्की. हो. आणि मंगळ म्हणजे तो केतू, म्हणजे आपण म्हणतो ना, केतू जरी बिंदू तरी तो असं काय म्हणायचं, लाईमलाईट म्हणजे पताका, केतूची पताका असं म्हणतो ना आपण. ते आपल्या सर्वतोभद्र प्रमाणे त्या ह्याच्यावर आहे तो. मॅडम, आपण असं म्हणू शकतो का की कृतिका चं लग्न आहे, आणि कृतिकाच शनी हर्षल आहे, आणि केतू राहुल जस्ट ट्रान्सफॉर्मेशन झालंय. राहूचं आगमन कन्या राशीत झालेलं आहे, तूळ राशी सोडून. आणि तो शुक्रासोबत गेला, आणि समोर केतूला बघतोय. तर हे पण एक कारण असू शकतं. भाग्येश मेष मकर रास आहे, आणि शनीशी त्याचा योग होतोय, त्रिकोण योग. तर ह्या सगळ्या कारणांमुळे पण त्यांचं परिवर्तन झालं असेल, म्हणजे जागा, जे स्थलांतरण म्हणतात तुम्ही. स्थलांतरण, मायग्रेशन आपण म्हणतो ना. नाही, ते जागा बदल किंवा त्यांची भूमी बदल, हो 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 हे एवढं मोठं कारण असू शकतो ना. 3 ग्रह कृत्तिकेत, इकडे राहू इकडे आला, तो केतूला बघतो, मीन राशीच्या केतूला. तर तो वेळेशच आहे ना, म्हणजे त्यांचा जन्म झाल्यावर काही दिवसातच चेंज झालं त्यांचं. जस्ट असू शकेल हे पण. ठीक आहे ना मॅडम, आणखीन एक गोष्ट, मगाशी राहू केतूचा विषय चालला होता. राहू केतू 0 अंशावरती आहेत. तर आय थिंक मला ऐकण्यात चूक झाली की काय माहिती नाही, ते एंट्री नाहीत, एक्झिट पॉइंटला आहेत. एक्झिट येस. आय थिंक मगाशी एंट्री पॉइंटला असं काहीतरी उल्लेख झाला असा, तर ते एक्झिट पॉइंटला आहेत. एक्झिटला येस. आणि मी नाही केला तो उल्लेख, यांनी कोणीतरी. म्हणजे नाही, ठीक आहे ना, असू दे. काय ते आपलं चुकून आपल्याला इतर ग्रह कसे म्हणजे ते हो, ते आपल्याला सवय लागलेली असते त्यामुळे बघण्याची, पण राहू केतू वक्री असतं कायमस्वरूपी, त्यामुळे एक्झॅक्ट. म्हणजे हा सिंहेत जाईल का मॅडम आता? सिंहेत जाईल. येस. येस. ह्याच्यातनं. नमस्कार मॅडम. हा बोला. आता मी बोलते जरा. तुम्ही जर आता स्थलांतरणाचा मुद्दा बोलला, तर तृप्ती जसं बोलली की हा एक्झिट पॉइंटला आहे, तर राहू पण स्वभूमीपासून दुरून येतो. तर हा राहू, मग त्यांची ती चंद्राची महादशा 10 वर्ष होती, त्याच्यानंतर दुसरी, आणि व्ययश व्ययात आहे. बरोबर. मंगळ आपण भूमीचा कारक मानतो, व्ययश व्ययात आहे, आणि राहूने जी
सीएत एंट्री केली असेल त्यावेळी त्यांचं स्थलांतरण नाही 41चा जन्म 47च्या फाळणीनंतर त्या इकडे आल्या. एक हा मुद्दा म्हणजे ह्या मुद्द्याला धरून मी असं सांगते म्हणजे नक्की ते तुम्ही बरोबर बघा सगळे मला नाही असं वाटतं. बरोबर आहे बाकी राहू तुम्ही पण पत्रिका आहे एक्सप्लेन ना जी आपण केलीच नाही मॅडम. असं आहे राहू आपण परदेशाचा कारक असं म्हणजे त्याच्यासाठी पण बघतो ना आपण राहुलला हो हो पण ती हो परदेशाचा कारक पण आणि तसा पण वेळ येते म्हणजे त्यांची जर त्या कराचीच्या आहेत म्हणजे पाकिस्तानात तिकडे समजा हो जन्म वगैरे असेल हो तर जन्म शेवटी त्या तिकडे इकडे आल्या म्हणजे त्यांची मायभूमी सोडून इकडे आल्या असंच हो त्याला हो आपण म्हणू हो शकतो. तेच हं. आणि आता इथे बाकी तुम्ही मुद्दे मांडले तरी पण म्हणजे मी आपलं सांगते 1-2 मुद्दे की ऋषभ लग्न आहे मॅडम. ऋषभ लग्नाला शनी हा राजयोगी असतो. आहे हं तो राजयोगी शनी लग्नात आहे प्लस तो गुरु बरोबर आहे त्यामुळे पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन त्या अभिनयाच्या ह्याच्यात झालं. वृषभ लग्न तो लग्नेश शुक्र पंचमात आहे राहू आणि नेपच्यून युक्त म्हणजे अभिनयासाठी हे चांगलं आहे. होय. पंचम स्थान पण आणि पंचमातले राहू नेपच्यून शुक्राबरोबर आहेत ते. हे 2 मुद्दे मला वाटले सांगाविषयी आणि तुम्ही बाकी तर सांगितलं लग्न पण पुष्कर नवमांशात आहे बुध पुष्कर नवमांशात आहे हर्षल पण पुष्कर नवमांशात आहे मॅडम. सुपर दुसरी गोष्ट आता आपण हे पकडायचे की नाही हा प्रश्नच आहे पण हा वेद आहे ना चंद्राला हर्षलाचा आणि चंद्राचा वेद आहे. आणि त्याच्यानंतर रवीला पण सूर्याला पुष्य म्हणजे प्लुटोचा वेद आहे. आहे ना. तसंच लग्नाला पण चंद्राचा वेद आहे तर मला असं म्हणजे ते वेदांचं पण एक हे आहे की भाग्यातून हे वेद यायला लागलाय Yes. असं पण होत. आहे ना, भले चंद्राचा छोट्या पिरियड साठी असेल पण आहे. आहे आणि मी ते सांगितलं हो ना मंगळ केतू म्हणजे पताका हो त्या बिंदूवर हो आणि हो हो राहू हो नेपच्यून हे पण उदय बिंदूवर आता उदय हो इन द सेन्स उदय होणे म्हणजे उदयाला आले चांगलं हो ना असं उदयाला त्यांच्या नावारूपाला येणे हो आणि लग्नेश शुक्र तो पण आधान बिंदूवर आहे म्हणजे चांगलाच आहे. हो चांगलाच आहे आणि आता आपण अष्टक वर्गाकडे जरी वळालो तरी बाकी गोष्टी जरी सोडल्या तर लग्नाला 31 बिंदू आहे मार्क पडले ते धनस्थानाला 31 आहे षष्ठ स्थानाला 31 मार्क आहे भाग्यात 29 आहे दशमात 33 लाभात 36 म्हणजे ह्यांना जास्त मार्क्स आहेत तर त्यांचं जे करिअर आहे ते चांगलंच झालेलं आहे इथे येऊन पण आता काही गोष्टी त्या अप्स डाऊन्स आहेत तर ते सप्तमेश तो व्यायात तो भाग आपण वगळता त्या पंचमातला तो शुक्र राहू युक्त तो त्या दृष्टीने नाही आता आपण अभिनयाच्या त्यांच्या कलेच्या दृष्टीने हे करतो तर त्या दृष्टीने बाकी गोष्टी चांगल्या आहेत. छान हो बोला कोणाला बोलायचंय. झालं मॅडम थँक्यू मॅडम धन्यवाद. हॅलो मॅडम. हा बोला. यांच्या कुंडलीमध्ये लग्नेश पंचमेश आणि नवम स्थान हे त्रिकोण योग झाले तसंच चंद्रापासून पण त्यांचं त्रिकोण योग झालेलं आहे. चंद्रापासून 5व्या स्थानामध्ये गुरु शनी हर्ष मृग नक्षत्र कृतिका मृग नक्षत्र पण कलेचं नक्षत्र आहे. चंद्रापासून नवम स्थानामध्ये पण नेपच्यून शुक्र राहू तिथे पण हस्त नक्षत्र आहे ते पण कलेचं नक्षत्र आहे. चंद्र तर श्रवण नक्षत्र कलेच्या नक्षत्रातच आहे त्याच्यामुळे त्यांची कला आणि मेन म्हणजे शुक्र नेपच्यून हे अंतर्गत त्यांच्याकडे काहीतरी कला असणार. हो 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 आपण म्हणजे कलेसाठीच असं आपण एक शुक्र नेपच्यून शुक्र नेपच्यूनची युती कलेसाठी फार चांगली असते आणि बुध सुद्धा वार्धक्य योगामध्ये आहे म्हणजे तो राहू आणि बुध यांची युती होणार म्हणजे झाली त्याच्यामुळे मग त्यांना पण ते ह्या क्षेत्रामध्ये जायला बुध राहू हे पण ह्याच्यामध्ये ह्या क्षेत्रामध्ये रायटिंगसाठी असं कॅमेरा समोर उभं राहून कला करणे प्रस्तुत करणे हे पण दिसून येते. छान. कारण राहू हा छायेचा कारक आहे ना राहू म्हटलं की छायाचित्र वगैरे हे सर्व त्यांच्या ह्याच्यामध्ये शुक्र राहू नेपच्यून हे पण चांगलं आहे त्यांच्या आणि पंचमतच आहे आणि राजराशीला पण सूर्य बुध आहे त्याच्या प्रश्नच येत नाही त्यांना ते फळ मिळणार. चंद्राच्याच राशीला बघत म्हणजे लोकप्रिय या होणार आणि हर्षल लग्नामध्ये आहे कृतिका नक्षत्रामध्ये म्हणून त्यांनी जगापेक्षा वेगळे
एक कायम वेगळं म्हणजे नित्य कारण रुटीनमध्ये एवढं वेगळं की म्हणजे अगदी ती लड्डनची मला ते आता नाव विसरले मी लिहून नाही ठेवलं म्हणून तिने पण त्या काळात म्हणजे ते ऍक्सेप्ट करून स्वतः पण तसंच हे करून घेतलं म्हणजे अगदी जगप्रसिद्ध तो कट आपण म्हणूया असं हा होतं. इव्हन आमच्या लहानपणी सुद्धा आमच्या आईने जवळजवळ कॉलेज पर्यंत माझा तसाच होता. स्थिर लग्न आहे ना, त्याच्यामुळे ते जास्त वेळ तो कट टिकून राहिला. येस येस नाही बाकी तर त्यांच्याकडे स्वतःच होतच पण हे हो असं काहीतरी आउट ऑफ द वे असं नाही म्हणायचं म्हणा पण ते वेगळं काहीतरी करतातच असे. हो हो छान आहे कुंडली. हम्म. ठीक आहे अजून कोणाला काय बोलायचं गोपटे सर अजून कोण कोण आहेत विवेकानंद सर तुम्हाला मॅडम हा बोला बोला. यांचे ग्रह बघा ना पृथ्वी तत्वात गुरु हो शनी शुक्र राहू आणि चंद्र हे ग्रह हो पृथ्वी तत्वात आहे आणि येस अग्नितत्वात बुध सूर्य आणि मंगळ. तर हे यामुळे पण त्यांना भरपूर यश आणि स्थिरता दिली. येस येस बरोबर आहे ना छान तुम्ही आणि राहू तत्व केतूच्या ऍक्सेस मध्ये सगळे ग्रह आलेले आहेत तिकडे चंद्र सोडला तर फक्त चंद्र वगळता. हा आणि इथे पण आपल्याला सरांनी बघा ते तुम्ही एक पाठवलं होतं म्हणजे सर जे पाठवतात ना राहू केतू म्हणजे केतू काय सांगतो की तिथलं सगळं तुम्ही ऑलरेडी मागच्या ह्याच्यात हे केलेलं आहे आणि राहू आता ह्या ठिकाणी तुम्हाला आता म्हणजे तुमचं काम करून काय तर हा राहू बरोबर पंचमात म्हणजे या क्षेत्रात हे अभिनय क्षेत्रच झालं आणि मी इथं तुम्हाला सांगितलं ना हा केतू जो लाभात बसलाय तर हे सगळं जरी असलं तरी त्या ह्याच्यात त्या अशा हे नाही म्हणजे अलिप्त असं राहिल्या म्हणजे तुम्ही वाचलं असेल ना सरांनी सांगितलं ना आपल्याला केतू जिथं असतो तिथं आपण हो हो म्हणजे मागच्या ह्याच्यात सगळं ऑलरेडी ते केलेलं असतं आणि राहू म्हणजे बघून आता आपण आलेले असतात. त्यावेळेस म्हणजे आता जन्म घेतलाय तर तो राहू म्हणजे त्या ठिकाणचं आपल्याला हे करायचं तर मग हे पंचम स्थान कसं बाकी संतती वगैरे ते तुम्ही सोडून द्या पण मनोरंजनाचं चित्रपटाचं करिअर म्हणजे असं करिअर क्रिएटिव्हिटी असं आहे ना ते. हो 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 मॅडम छान आहे पुष्कर नमोशेच भरपूर आलेले आहेत त्यांच्यात आणि हे ग्रहस्थिती पण चांगली आली. त्या ह्याला नव्हत्या का आता मला आठवत नाही परवा की 3 ह्याच्यापूर्वी म्हणजे माय गॉड जवळजवळ लग्नापासून सगळे ग्रह पुष्कर नमाशात होते आता मला नाही हो लक्षात ती पत्रिका मला वाटतं 3 आठवड्यापूर्वी घेतलेली होते मॅडम मी एक क्लास त्या मिस केला मध्ये पण होते तेव्हा. होत्या का हा 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 नाही मग त्यावेळेस म्हणजे ती शिकवताना पण खूप असं मजा वाटत होती. छान छानच पत्रिका. मग आता लावूया का नवमाष कुंडली आता काय झालं ते सगळं पण लावते मी आपण हे सांगितलेलंच आहे हे बघा की नवमाष मध्ये पण बघा ते म्हणजे लग्न कसं कलेचं चाललं ना म्हणजे ह्या क्षेत्रासाठी 4, 8, 12 मध्ये ग्रह हवेतच कारण कसं जलतत्व म्हणजे एक त्यांना एक भावनाशीलता असणं गरजेचंच आहे ना नाही म्हटलं तरी इथे भावनाच एक्सप्रेस करायच्या आहेत ना आपल्याला तर ते आहे चंद्र मंगळ इथे शनी केतू आहे शनी केतूमुळं कसं असं एक आपण म्हणतो ना गंभीर रोल पण असे त्यांनी केले असतील किंवा कॅरेक्टर रोल्स असं पण म्हणता येईल गुरु आहे इथे सिंहेचा तोही चांगला आहे सूर्य कन्येचा इथे पण बुध बघा इथून पण दिसते हा बुध तिथे मी सांगितलंच होतं म्हणा हा इथे म्हणजे धनुराशीतला बुध राशीतला म्हणजे नवमाशातला तर तो लेखन ह्याच्यासाठी पण चांगला ना दिग्दर्शन लेखन स्क्रिप्ट रायटिंग आज मला पाटील मॅडम दिसल्या होत्या पाटील मॅडम तुम्ही काही बोलू इच्छित असेल तर बोला ना. हॅलो मॅडम झाले ना सगळेच हा डिस्कस झालेत. झालं पण तरी तुम्हाला असं वाटत असेल की आमच्याकडनं अजून काही एखादा पॉइंट मिस झाला नाही नाही किंवा नाही नाही तुम्हाला ऍडिशनल सांगायचं काही असेल मिस तर झालं म्हणजे नाही कसं यार. आहे इथे ना सगळ्यांना म्हणजे तेवढंच अजून हे मिळेल ना तुमचा अभ्यास छान आहे ना. नाही नाही चांगलं झालं डिस्कशन चांगलं झालंय मॅडम व्यवस्थित सगळे मुद्दे कव्हर झालेत.
ठीक आहे. एक मग हे एक जे पॉईंट सांगू का मॅडम? हा पॉईंट सांगू सांगा. मी का? मगाशीच तुम्हाला म्हंटल ना. हो हा, हो. ती लावू का गोगटे सर? नाही नाही ना कुठली पण चालेल, तसं काय नाही. मगाचं कळेल तसं काय नाही. ओके 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 हा ओके. हा हा. तर D1 मध्ये मंगळ केतू ची एक राशी युती आहे, 30 डिग्री अंतर आहे मंगळ केतू हो मध्ये. हो हो हो. ते म्हणजे ते मंगळ त्याच्या अफेक्ट झाला केतूमुळे, त्याच्यामुळे मंगळ आणि आणि यांना संतती नव्हती यांना. हो नाही ना, नाहीये. संतती नव्हती, तर अष्टक वर्गामध्ये तिथे फक्त 20 मार्क आहेत कन्येला. येस सर. कन्याला 20 मार्क आहेत आणि त्या 20 मार्कांमध्ये मंगळ 0 मार्क देते. हो हो 0 आहे, बरोबर आहे. मंगळ 0 मार्क आणि जी माझी पंचमात राशी आहे बुधाची, तो फक्त 1 मार्क देते. होय. 1 मार्क. आणि इथे नवमांशामध्ये सुद्धा बोला. नवमांशामध्ये सुद्धा पंचम स्थान नीट नाहीये. नाही पण दिसतंय. केतू आलाच ना तिथे, इकडे दृष्टी आली आणि इकडे तर डायरेक्ट त्याच्या बरोबरच आला ना. हो त्याच्याच. आणि आपण ते संततीसाठी सप्तमांश बघतो, तर सप्तमांश मध्ये पण नीट नाहीये तिथे. आणि गुरु सुद्धा नीट नाहीये. गुरुग्रह नवमांशात पण नीट नाहीये. गुरु आपण म्हणतो ना, संततीचा कारक. येस. संपलं मॅडम. संततीसाठी तुम्ही सांगितलं हे बरोबर आहे, पण इथे जर आता हा आपण राजराशीतला गुरु धरला ना सर, तर तसा तो इथे उपयोगी येईल ना आपल्याला. एकतर इथे कॉम्पिटिशन असते, म्हणजे शत्रुहंता होईल. त्याच्यानंतर आपण सहकारी वगैरे बघतो ना इथे, म्हणजे कर्मचारी त्यांच्या असं तिथे असणारच ना कोणी, एवढं त्यांनी प्रोडक्शन केलं हे म्हटलं तर त्यांच्याशी मात्र हा गुरु संबंध चांगला ठेवेल. कारण त्यांना पुढे हे करायचं ना, दुसरा कुठला ग्रह मंगळासारखा असला तर आतताईपणा केला असता किंवा काय. पण गुरु, राजराशीतला गुरु म्हणजे ते सहकाऱ्यांच्या बरोबरचे त्यांचे संबंध इथे चांगलं दाखवेल. म्हणजे आपल्या संततीसाठी नो डाऊट त्यांना नाहीये, पण आणि सगळं आपल्याला D1 मधून पण दिसतंय, इकडे D9 मधून पण दिसतंय. ते तुम्ही छान सांगितले. स्पर्धा म्हणजे त्यांनी स्पर्धा चांगल्या मार्गाने केली असेल. गुरु षष्ठात आहे म्हणजे स्पर्धा. म्हणजे असं उगाच नाही, म्हणजे एक काय नैतिक मूल्य नैतिक त्यांनी केली असेल. हो बरोबर म्हणू शकतो ना आपण. हो बरोबर. असं सगळ्यांनी काही असं एक पॉइंट सांगितलं ना, की आपल्याला पुढच्या वेळेस पत्रिका वाचताना अजून म्हणजे असं छान हे करता येतं. थँक्यू. मॅडम मंगळ पण वर्गोत्तम आहे ना, मेषेला मंगळ आहे D1 मध्ये आणि D9 मध्ये पण सांगितलं ना सुरुवातीलाच. हा, म्हणजे D1 मध्ये चंद्रमंगळ एकत्र म्हणजे त्या बोलक्या भरपूर असणार. हो, आणि लक्ष्मी योग पण म्हणतो ना आपण तसा योग. पण बोलायला छान आहे. बोलायला पण एक प्रभावी संवाद असण्याची म्हणजे क्लिअर झाली इथून सुद्धा असं. कारण ह्या लोकांना कसं त्यांचे एक्सप्रेशन चांगले, त्यांचं काय म्हणायचं वाणी इन द सेन्स त्यांचं संवाद कौशल्य ते पण महत्वाचं आहे ना एक वेळेस चेहऱ्यापेक्षा. म्हणजे चेहरा सौंदर्य ते तर हवंच, पण नसेल तरी पण हे वाणी जर अशी म्हणजे संवाद कौशल्य असेल चांगलं आणि एक्सप्रेस करण्याची चेहऱ्यावरची भावना म्हणजे ती पण चंद्र आपण बघतो ना चंद्राकडनं, तर ते असलं तर अजून चांगलं ना. आता आपण इथे नाव नाही घेऊ शकत, पण बरेच असे कलाकार आहेत ना की म्हणजे सुंदर जरी नसले पण त्यांच्या त्या आवाजातच केवढं असं हे आहे ना, तर त्यामुळे ते किती उच्च पदाला गेले. ह्या तर छानच होत्या. मी लग्न असल्यामुळे भावना व्यक्त करण्यात छान त्यांचा म्हणजे हातखंड चांगला असतो. म्हणजे त्या पात्रात अगदी आत जाऊन त्या पात्राला जे आपल्याला प्रेक्षकांना दाखवायचंय तसं ते म्हणजे दाखवतात असं. ठीक आहे, मग D10 कडे जाऊया का? मग दुसरी पत्रिका आपल्याला अजून घ्यायची असेल तर घेऊया. लावू मग D10? हो मॅडम. ओके, बघा इथे पण D10 D10 मध्ये पण मीन लग्न आलंय. म्हणजे ते एका ठिकाणी स्ट्रॉंग पत्रिका दिसली ना मॅडम की मग ते इतर सगळ्या ठिकाणी दिसते. इथे फक्त आता मंगळ मेषेचा आला, बुध राहू आले एकत्र, नेपच्यून प्लुटो आले, इथे गुरु आला कन्येचा, केतू चंद्र शुक्र पण दोन्ही राशीमध्ये आहेत. आणि गुरुची दृष्टी परत लग्नावर. हा सूर्य पण चांगला आहे लाभातला. हो. शनी
इथे पण हर्षल, मी जे तुम्हाला असं म्हणजे हे हर्षल म्हणजे वेगळं काहीतरी ओळख, तर इकडनं पण दिसते आपल्याला ती. जगापेक्षा वेगळं काहीतरी हटके. हा, आपली एक स्टाईल किंवा लुक वेगळा, आयकॉनिक लुक असं म्हणू शकतो फार फार तर आपण त्याला. हो. ठीक आहे, मग लावायची दुसरी का ह्याच्यावर कोणाला काही बोलायचंय? लावा दुसरी मॅडम. लावा मॅडम. ठीक आहे, एक मिनिट थांबा जरा, मी डाउनलोड केली, त्यांनी मला बघू द्या आधी केली आहे मॅडम. एक मिनिट थांबा जरा, मला हे ठेवू द्या थोडेसे बाजूला एकत्र नको. हे बघा, ही दुसरी, तर ही एक म्हणजे पुरुष जातकाची आहे, 9 जुलै 1937. हा पण रात्रीचा जन्म आहे, 9:04 म्हणजे PM, आणि जातक पुरुष आहे आणि मुंबई, जन्मस्थळ मुंबई आहे. लव देवन. हो लावा. हो मॅडम. थँक्यू. बघा आता इथे, आता बोलताय का तुम्ही एक एक जण, त्या कसं करा ना तुम्ही पण, थोडं थोडं सुरू करा ना. आपण, मी मध्ये बोलेनच, पण मला आता असं वाटतं, आता मला वाटतं ही 15वी किंवा 16वी पत्रिका असेल आपली. तर मग आता, आणि त्याच एकाच टाईपच्या, इन द सेन्स की आपण अभिनेता किंवा अभिनेत्री, आपल्याला मोस्टली ह्याच्यात जास्त करून तिथेच म्हणजे आपला फोकस ठेवायचा आहे, किंवा ही ऑर शी इज, म्हणजे असं ह्या हिरो किंवा हिरोईन आहेत अशा आहेत का. मी बोलू अगोदर, काय सांगा लवकर, नाहीतर सरोज मॅडम थोडं थोडं का, तुम्हाला थोडं 5 मिनिट घ्या, म्हणजे समजा बघायला लागेल सगळं. मॅडम तुम्हीच थोडं स्टार्ट करा, सांगणार आम्ही नंतर. बरं, ठीक आहे, चालेल. तर बघा आता इथे लग्न मकर, तर ते तर तुम्हाला नेहमी माहीतच आहे, शनीचं लग्न असल्यामुळं हे कसे जातक असे गंभीर, शिस्तबद्ध, आणि यांचे विचार पण कसे असे प्रगल्भ. आता प्रगल्भ विचार म्हणजे कसं, ह्या मकरेत हा गुरु आहे बरं का, आणि लग्न म्हणजे मकर ते तर झालं, ते 30 मार्क आहेत, ते चांगलं आहे. मग हा गुरु कोण आहे ते बघा, तर हा गुरु तृतीयेश आहे. म्हणजे जिथून आपण कला, म्हणजे कला पण बघतो, संवाद कौशल्य पण असं बघतो की नाही अशी. आणि म्हणजे हा तृतीयेश लग्नी, म्हणजे ह्यांना पण असं काय म्हणायचं, अभिनयाची आवड आहेच हे दिसतं. शिवाय हा गुरु वर्गोत्तमी आहे. म्हणजे नववंशात पण तो मकर नववंशातच गेला. आता इथे आपण हे पण घ्यायला सुरुवात करू. इथे दृष्टी पण आहे, मंगळाची दृष्टी आहे, चंद्राची पण दृष्टी आहे बघा तुम्ही. म्हणजे त्यामुळं एक चंद्राची दृष्टी आणि गुरु, आणि हे कसं एक नम्र सात्विक असं एक चेहऱ्यावर आपण म्हणतो ना, एक आपुलकीचा भाव, कारण गुरुही चांगला आहे, चंद्र पण. आता इथे एक्झॅक्ट गजकेशरी होऊ शकतो ना, कारण दोघं पण केंद्रातच आहे ना असं. तर म्हणजे हा पण योग असा चांगलाच आहे. शिवाय ह्या शनी आणि गुरुचा परिवर्तन योग झालाय, ते पण तुम्ही बघा. शनीच्या राशीत गुरु आलाय आणि गुरुच्या राशीत शनी, म्हणजे हा शनी जो आहे ना बघा, मकर आहे गुरु, आणि इथे तृतीय स्थानात मीन रास म्हणजे आपली गुरुची आली की नाही, आणि तिथे हा शनी आलाय. तर मग म्हणजे ह्यांना पण यश कसं, शनी जिथे आला म्हटल्यावर यश तुम्हाला नो डाऊट मिळणार, पण तुम्हाला डिव्होशन, डेडिकेशन, तुम्हाला खूप शिस्तीत राहणं, सारखं ते रिहर्सल करणं, चिकाटीनी आणि सातत्याने म्हणजे काम करत राहणं त्याच्यामुळे. मग आता इथून आपण हे संवाद पण बघतो ना, आणि शनी असल्यामुळं कसं आवाज एक कसा वजनदार आवाज आपण म्हणू ना, शनी आहे तर म्हणजे काय म्हणायचं,
भारदस्त. नाही हा भारदस्त म्हटलं तरी चालेल, किंवा ह्यांच्या आवाजात आता तुम्हाला हळूहळू पुढे जाऊ दे, एक वेगळंच म्हणजे हे होतं, म्हणजे तो आवाज पण असा खूप असा भावणारा किंवा ठसठशीत, काय म्हणायचं तुम्हाला म्हणा, ते एक वजनदार आवाज, असं मेहनती ते तर मनाला भिडणारा आवाज हा होता म्हणजे. हा, असं असं अशा अशा अर्थाने हे होतं. आणि स्वकष्टाने म्हणजे कसं, शनी आहे पराक्रमात, म्हणजे त्यांच्या असं त्यांना असं उचललं आणि पटकन झाले असं नाही, त्यांच्या स्वतःच्या पराक्रमाने स्वकष्टाने ते ह्या म्हणजे कलेत असे एवढ्या म्हणजे उच्च लेवलला पोहोचले. मग नंतर इथे मेष रास आहे, तर इथे मेष राशीवर स्वतःवरच मंगळाची दृष्टी आहे. तर ती पण चांगली आहे. आणि इथे हर्षल पण आहे, आपण दाखवला नाही, तर त्यामुळे तो अचानक बदल असं पण दाखवेल, म्हणजे किंवा आपण घरगुती वातावरणात थोडीशी असं काय म्हणायचं अस्थिरता असं पण म्हणजे होऊ शकतं. पण नंतर पंचम स्थानात परत इथे कलेची रास आली, इथे शुक्र आणि केतू आला, आणि इथे ह्या पंचम स्थानावर शनीची पण दृष्टी आहे, गुरुची पण दृष्टी आहे, आणि मंगळाची पण दृष्टी आहे. मग मंगळ ऊर्जा, गुरु मान सन्मान, शनी ह्या क्षेत्रात सातत्य असं देणार, शुक्र म्हणजे सौंदर्याचा तर कारक आहेच नो डाऊट, आणि मग हा केतू पण आहे ना, तर कसं हा केतू पण असं डेप्थ लेवलला जाऊन म्हणजे त्यांची जी कला आहे ना, तर त्याच्यासाठी इथे हा केतू त्यांना म्हणजे उपयोगी येणार आहे. म्हणजे आपण एक म्हणतो ना की बारकाई त्याच्यातली, त्या कलेतली बारकाई किंवा सूक्ष्मता समजून घेण्यासाठी हा उपयोगी आहे. आता आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नको जायला, पण तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छिते, हा शुक्र केतू इथं दिसतच आहे, म्हणजे इथे हे आपण स्थान प्रेमाचं पण म्हणतो, तर इथे त्यांना तिथे कुठेही यश आलेलं नाही. आणि आपला म्हणजे विवाहाचा कारक शुक्र, तो केतू बरोबर, बाकीचे अजून बऱ्याच गोष्टी असतील, पण तो पण आहे, आणि ते म्हणजे त्यांनी विवाह केलेलाच नाही, अविवाहित पण ते आहे म्हणजे होते. आयुष्य तर जरा कमीच होतं नो डाऊट, मला वाटतं 47 वगैरे वर्षी हे झालं असेल त्यांना. तर मग नंतर इकडे या, हा बुध सूर्य, आता इथे आपण ताजिक प्रमाणे आधी लावूया. तर गुरु चांगला, शुक्र थोडासा मगाशी आपल्या हादरकर मॅडम हे म्हणाल्या तसं केतू बरोबर आहे, त्याच्यामुळे थोडस हे, तर ते आपण कलेत न हे करता इकडं त्यांना वैयक्तिक आयुष्यात झालं. बुध सूर्य परत हा बुधादित्य योग झाला, हा पणभर स्थानात झाला, हा म्हणजे मिथुनेत म्हणजे झाला ना असं. आणि इथे अभिषेक बिंदू पण आलेला आहे बरं का, तो आता आपण मगाशी नाही उल्लेख केला, तर इथं मी लिहिलंय म्हणून अभिषेक, राज, मानस सगळे बिंदू इथे आलेले आहेत. म्हणजे ह्या बुधाच्याच राशी, बुध संवादासाठी तर नो डाऊट चांगला आहे, पण ह्यांनी अशा वेगवेगळ्या पण भूमिका केल्या, म्हणजे बुधाची रास बुध आपण, तर मी सांगू इच्छिते, पण तुम्ही परत मी म्हणते नाव नका घेऊ, कारण नाव घेतलं की परत, तर त्यांनी एका पिक्चरमध्ये जवळजवळ 9 म्हणजे 9 असे रोल्स वेगवेगळे ह्याचे, आणि त्या म्हणजे हे बुध कसं संवाद कौशल्य आपण म्हणतोच ना, ते तर आहेच. म्हणजे ज्या रोलमध्ये म्हणजे त्यांनी केलं, तर ते आवाज पण तसंच, म्हणजे ते त्यांची बोलण्याची स्टाईल पण साधारण म्हणजे तशीच होती. मग नंतर इथे चंद्र, आता नो डाऊट इथून आपण काय बघणार, जनतेचं हे ना, म्हणजे तर चंद्र म्हणजे चंद्राच्या राशीत चंद्र, परत समोरून गुरु पण बघतोय, म्हणजे ह्यांना अतिशय म्हणजे जनतेचं खूप प्रचंड काय म्हणायचं लोकप्रियता अशी मिळालेली आहे. आणि ह्या चंद्रामुळं आपण ते असे काय म्हणायचं भावुक किंवा संवेदनशील पण होते, असं पण इकडनं आपल्याला दिसतच आहे. मग आता मंगळ, इथे मंगळ म्हणजे जरी आपण इथे कुलदीपक योग पण म्हणतो ना, म्हणजे केंद्रात, पण हा तुळेचा आहे तरी म्हणजे काही नाही, म्हणजे असं फार हे झालं असेल असं नाही, पण ऊर्जा, आक्रमकता असं असं पण म्हणू शकतो. कामाच्या प्रती त्यांची निष्ठा, परत तुळेतलाच मंगळ आहे, म्हणून तो कलेसाठी पण असा चांगलाच आहे. आणि मग हा परत दशमेश शुक्र पंचमात, त्याच्यामुळं त्यांचं करिअर ह्या अभिनय क्षेत्रासंबंधित किंवा मनोरंजन किंवा चित्रपटाच्या संबंधितच झालं असं आपण म्हणू शकतो. आणि इथे हे गुरुची दृष्टी इथे पण आहे, म्हणजे 9वी दृष्टी, तर त्याच्यामुळं आदर मान सन्मान तो तर त्यांना मिळालेलाच आहे. मला तर वाटत नाही एक तरी असं असेल की ह्या अभिनेत्याचे पिक्चर किंवा त्यांचं काम आवडलं नसेल, म्हणजे
तर आणि इथे राहू आहे. आता राहू तर नो डाऊट इथे वृश्चिकेचा राहू म्हणजे अफाट यश, प्रसिद्धी, मान सन्मान सारखं सगळं, ग्लॅमर काय तुम्ही म्हणतात, पुरस्कार, सगळं सगळं काही त्यांना या अभिनय क्षेत्रातूनच मिळालं. आणि मग हे इथं तर मी सांगितलंच ना, व्ययश गुरु लग्नी आहे, तर म्हणजे बाहेर वगैरे हे करणं असं. आणि व्ययश लग्नी असल्यामुळं काय त्यांनी म्हणजे कसं आपलं सगळं जीवन असं ह्याच क्षेत्रात असं हे केलं असं म्हटलं तरी चालेल. इथे पण शनीची दृष्टी आहे, सूर्याची, बुधाची पण दृष्टी आहे, त्याच्यामुळं अभिनयात जे एक असं सखोलता हवी ती पण मिळाली. शनीची दृष्टी म्हणून प्रदीर्घ काळ म्हणजे जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत. तर असं मी सांगितलंय. आणि आता आधी हे सांगून घेते, मग तुम्ही हे करा. ग्रह जे नक्षत्र आणि आता हे लग्न जे आहे तर बघा श्रवणच नक्षत्रात आहे. आणि मग परत चंद्राचं नक्षत्र म्हणजे कलाही आली. आणि सूक्ष्मांश पण कर्क म्हणजे कर्क नवमांश, सॉरी बिनांश आहे, पण कर्क नवमांश आला. म्हणजे त्यामुळं ते मी सारखं असा उल्लेख केला ना तुम्हाला की भावुक, संवेदनशील, आणि चंद्र आहे म्हणजे लोकप्रियता आणि अभिनय आणि सगळं ह्या ज्या म्हणजे अभिव्यक्ती आहेत त्या त्यांच्याकडे होत्याच. सूर्य आहे तर सूर्य हा पुष्कर नवमांशात आहे, इथे पुनर्वसू नक्षत्रात आहे. आणि हे पुनर्वसू गुरुचं नक्षत्र आहे आणि वृषभ नवमांशात म्हणजे 2 भोग्यांश मध्ये आहे. त्यामुळं ते संवाद कौशल्य किंवा एक बौद्धिक खोली किंवा वेगवेगळं आपण म्हटलं मी भूमिका त्याच्यासाठी पण चांगलं आहे. चंद्र जो आहे तो कर्क म्हणजे स्वराशीत आहे, पुष्य नक्षत्रात. हे पण नक्षत्र सगळ्यात चांगलं शनीचं, त्याच्यामुळं ते कष्ट वगैरे करण्याची सगळी त्यांची तयारी आणि एक गंभीर कलाकार, ज्ञानी सगळं. आणि पण इथे म्हणजे काय वृश्चिक नवमांशात आहे, दरिद्रांशात आहे, तर त्याचं थोडंसं हे झालं असेल, पण ठीक आहे, परिपक्व आपण म्हणजे भूमिका केल्या असं पण म्हणू शकतो पुष्य हे नक्षत्रात असल्यामुळं. मंगळ या पत्रिकेतला आत्माकारक आहे. तर ह्या मंगळाने एक परफेक्शनिझम म्हणतो ना आपण, तर ते त्यांना दिलेलं आहे. तूळ राशीत आहे म्हणजे कलेच्या राशीत आहे, विशाखा नक्षत्रात आहे, गुरुच्या नक्षत्रात आहे, आणि शिवाय मिथुन म्हणजे नवमांशात आहे, सोमवंशामध्ये. तर त्याच्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती, कला, सौंदर्य सगळंच आलं. अभिनयात म्हणजे ऊर्जा पण म्हणजे अभिनयासाठी ऍक्टिंगसाठी लागणारी ऊर्जा मिळाली. त्याच्यानंतर हा बुध जो आहे हा अमात्यकारक आहे. मंगळ आत्माकारक कारण तो सगळ्यात जास्त डिग्रीचा, त्याच्या खालोखाल डिग्री बुधाची आहे म्हणून तो अमात्यकारक आहे. हा बुध पुनर्वसू नक्षत्रात म्हणजे परत गुरुच्या नक्षत्रात, पुष्कर नवमांशात आणि वृषभ म्हणजे सॉरी पुष्कर नवमांशात आहे आणि वृषभ नवमांशात भोग्यांश मध्ये आहे. तर हा पण म्हणजे एक तुमचं कौशल्यासाठी तीव्र बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य चांगला. त्याच्यानंतर गुरु जो आहे तर हा गुरु उत्तराषाढा म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात. मग ह्यांना म्हणजे मान सन्मान आदर ते तर मिळालंच. आणि मकर नवमांशात, आणि मकर नवमांशात असल्यामुळं एक जी अंगात तुम्हाला चिकाटी किंवा सतत प्रयत्नशील राहणे त्याच्यासाठी पण तो चांगला आहे. शुक्र जो आहे तो पण पुष्कर नवमांशात आहे, कृत्तिका नक्षत्रात म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात. आणि मीन म्हणजे उत्कृष्ट अंश मीन नवमांशात आहे म्हणजे उत्तम कला गुण, प्रसिद्धी आली, प्रतिष्ठा आली, सगळं आलं. शनी आहे तर हा मीनेत आहे म्हणजे मीन राशीत आहे, उत्तरा भाद्रपदा म्हणजे स्वतःच्याच नक्षत्रात, आणि तूळ नवमांशात म्हणजे अभय अंश मध्ये आहे. त्याच्यामुळं असं सगळं झालं ना. म्हणजे उत्तरा भाद्र नक्षत्र म्हणून अंतर्मुख थोडे शेते होतेच, असे काय म्हणायचं सहनशील पण खूप म्हणजे होते. आणि तूळ नवमांश म्हणजे याच्या आपल्या कलेसाठी चांगला आहे. राहू जो आहे तो ज्येष्ठा म्हणजे बुधाच्या नक्षत्रात, परत हा पण मकर नवमांशात उग्रांश मध्ये आहे. तर ह्या राहूनी पण त्यांना जसं बुधाने मी म्हटलं ना, तर हे राहू कुठल्या नक्षत्रात आहे, ज्येष्ठा म्हणजे बुधाच्या, आणि मकर नवमांशात म्हणजे शनीच्या. हे आणि राहू शिवाय, आणि तर हे जे त्यांनी एका पिक्चर मध्ये असे 9 रोल्स केले, तर इथे म्हणजे हा राहू पण त्यांना म्हणजे वेगवेगळे रोल्स करण्यासाठी कामी आला. केतू जो आहे तर तो रोहिणी म्हणजे परत चंद्राच्या नक्षत्रात, चंद्राच्याच नवमांशात म्हणजे कर्क नवमांशात धनांश मध्ये आहे.
तर ह्या केतूनी मात्र त्यांना म्हणजे एक अशी अलिप्तता दिली. बोला आता तुम्ही सगळ्यांनी, कसं कसं तुम्हाला एकेकाला बोलायचं. मी नाही नाही म्हणता थोडंच बोलणार होते तर सगळेच बोलत बसले. मॅडम, हा मला इथे एक असं विचारायचं आहे हा की आता आपण बघितलं पराक्रम स्थानात शनी बसलेला आहे आणि तो लग्नेश आहे येस आणि शनीला दरिद्रांश मिळालाय. हा तर हा दरिद्रांश लग्नेशाला आहे, हा बरोबर ना? लग्नेशाला. नाही थांबा तर थांबा मग थांबा, इथे ऐका ना त्याला ऐका ना. नाही मॅडम, शनीला तूळ नवंश आहे, अभयांश आहे. अभयांश आहे, मगाशी दरिद्रांश नाही म्हणाला ऐका ना, दरिद्रांश ह्याला नाहीये. आहे ना, एक मिनिट थांबा जरा. आता इथलं लाईट गेलंय, मला दिसत चंद्राला आहे, चंद्राला चंद्राला आहे. दरिद्रांशाला. एक चंद्राला आलाय. चंद्राला ओके. yes. मॅडम मीन राशीत दरिद्रांश येत नाही. अहो बघा ना, नाही होत, म्हणूनच मी म्हटलं की कल्पित दरिद्रांश. आहे ना. हा हा, यांना म्हणताय का? ठीक आहे. नाही, चंद्रालाच आलाय, याला आलाच नाहीये. बरोबर आहे, तुम्ही म्हणता. ठीक आहे, ओके. ठीक आहे. बोला, अजून कोणाला काय बोलायचं असेल तर. आज आपल्या ह्या नाही आहेत का रसिका मॅडम? त्यांचा आवाजच नाही आला. कवठेकर मॅडम, कवठेकर मॅडम होत्या ना? त्या नाही बोलल्या आज काही. कवठेकर मॅडम हो मॅडम, मी आहे. माझं काय आहे माहितीये का, ते हँग होतंय मध्ये मध्ये. ठीक आहे मला ठीक मी आहे. ते नाही, माईक मला ओपन करायला तुमचा जाते आवाज तर आला, मी म्हंटल तुम्ही पण बोलत असता ना काही, तर बोलल्या नाही. ते हो, हे नाही नाही आता हे माझं हे पावसामुळे काय सगळ्यांचं नेटचा थोडा थोडा प्रॉब्लेम येतोच आहे. मीच हो, इतकी घाबरत नेटचा नाही, असते. माझं हे टॅबचा प्रॉब्लेम झालाय काहीतरी. सगळं बरं. खूप रसिका मॅडम, मी पण बघितलं नाही, दिसत आहे आज. हा, आज नाही येत. नाही तर मग ते आपण कुंडली तर चांगलीच आहे मॅडम सगळी, आणखीन गुरु चंद्र सुद्धा एकमेकांच्या समोर असल्यामुळे म्हणजे त्यांचं मी हे तर पण. आता मला क्लास सर घ्यायला सांगतात, म्हणजे मला ते हे करावंच लागतं. पण मला असं म्हणायचंय की आपली आता ह्या खूप 15-16 पत्रिका झाल्या ना, तर झाल्या. हो माझी अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा, म्हणजे ते आपण जे क्लासेस घेतो ना, त्याचं काहीतरी चीज होतंय असं, म्हणजे सरांना पण वाटेल, मला तर वाटायला पाहिजे. हो, छानच वाटेल. तर सुरुवातीपासून सांगितलं तर मॅडम ऑलरेडी सगळं सांगता तुम्ही, आणि मग एक दोन जणी बोलतात. आम्हाला बोलायला काही राहत नाही, असं नाही, होतं मग. तरी सुद्धा मला काय म्हणायचं की आता आपण एवढं सरांनी शिकवलेलं, तर आपण हे वाया तर नाही जाऊ देणार की नाही. पुढे नाही नाही. तुम्ही पण शिकवणार, कोणी सगळेच जण इथं, म्हणजे शिकवा सुद्धा. मी सरांच्या सारखं तुम्हाला सगळ्यांना म्हणते. तर मग आपली हळूहळू प्रॅक्टिस होईल ना. आपण जर एक एक थोडं, आणि चुकलं किंवा ते चूक बरोबर, ते तर वी विल डिसाइड आफ्टरवर्ड. त्याच्याबद्दल काही वाद नाही. चुकलं तरी काही हरकत नाही ना, माणूस हे चुकणार, त्याच्यात काय एवढं. आता मॅडमचं ते बघताना दरिद्रांश कसे हो, करतात, त्यांनी राऊंड असं बघितला. होऊ शकतं ना. माझ्याकडे ते नाहीये, मी बघू शकत नाही, त्याच्यामुळे मी ते सर्वतोभद्रचं. हा. नाही, हे सर्वतोभद्र नाहीये. आपलं हे मी हे सांगितलं मॅडम, काय ह्याच्या अंशाप्रमाणे दरिद्रांश आलेला संग्रह. सांगितलं. हा. तर ठीक आहे, आता हे कोणी बोलतच नाही तर मग मीच सांगते. इथे पण मॅडम, हो मॅडम. एक हा विचारू का? हा, बोला ना. चंद्र दरिद्री अंशातला सप्तमातला आहे. हा हा, म्हणजे तुम्ही सांगितलंच की ते अविवाहित होते हो म्हणून. हो हो पण मनाला पण काही गोष्टींचा खूप त्रास झाला असेल ह्या व्यक्तीला. हो हो, कारण होणारच एक तर ना. सप्तम स्थान म्हणजे समाजाशी संबंध पण येतो. येतो येतो. तिथं जी लोकप्रियता मिळायची ती तर मिळालीच, आणि आता कसं असंच आहे म्हटल्यावर ते पण थोडंसं म्हणजे मनाला लागणारी नाही का हा. भूमिका. आणि त्यांना काही करायचं नव्हतं किंवा असं नाही. आता ती म्हणून म्हटलं ना, त्यांच्या पर्सनल लेवलला आपण इथे नको चर्चा करायला. पण नाही, त्या बरोबर आहे. पण 2-3 फक्त वेळेस मी त्यांना असं दरिद्री झालं. अंशावरनं हा. विचारलं. हो 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 हो. हा. नाही, बरोबर आहे. आपण फक्त कलावंत म्हणूनच हा, बघायचं. असंच बघायचं. येस. इथे धन्यवाद. आपण अजून त्याचं फार फार ते हे घेऊ शकतो, मला वाटतं. थांबा जरा. ते इथे मॅडम आहे ना, लग्न आपली लग्न आहे ना, स्थान आणखीन पंचम स्थान, लग्नेश आणि पंचमेश यांचा संबंध आला की थोडस कुठेतरी असतंच, म्हणजे असं.
आणि शिवाय इथे पंचमात शुक्र बरोबरच केतू आहे ना, केतू आणि पण आहे. आपण आता हे मारक बेरक असं म्हणत नाही, पण मग इथे जर बघितलं तर सप्तमी सप्तमात म्हणजे मार्केश मारक सगळे स्थान. स्वराशीत आहेत. बुध त्याच्या कलावंत राशीत आहे आहे, ना चंद्र त्या त्याच्या ह्याच्या राशीत आहे. दृष्टिकोनातून पंचमेश चांगली आहे. पंचमात स्वराशीचा आहे. हो, पुन्हा आणि म्हणजे फक्त आपण कलेच्या दृष्टिकोनातून हो हो विचारला तर हो बघितलं तर मकर हो. लग्नाला राजयोगी शुक्र पंचमात. आता ह्या कला म्हणजे हे कलावंत तर यांना शुक्राचा विचार केला तर शुक्र स्वराशीचा असून उच्च नवमांशी आहे, मीन नवमांशात गेलाय, प्लस हो. पुष्कर नवमांशात आहे. Yes, yes. पुन्हा आता यांचे 3 ग्रह पुष्कर नवमांशात आहे. हम्म. बुध सूर्य पण, शुक्र पण आणि चंद्र सप्तमात आणि लग्नी गुरु. तर त्यांचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रासाठी हे सगळं चांगलं आहे. होय होय. असं म्हणजे. माझा मोबाईल आणि हँग जो झाला तर लग्नेश बघू शनी आहे परत. ना, तो लग्नेश शनी उच्च नवमांशी तुळ नवमांशात हो गेलाय. हो हो म्हणजे असा त्यांच्या जो ओव्हरऑल त्यांचा काय म्हणतात व्यावसायिक कमर्शियल त्यांची जी हे गोष्ट आहे हो. त्याच्यासाठी त्यांना तर लाभयुक्त आहे. आता चांगलं. हे सगळ्यांना अप्स अँड डाऊन्स येतात. हे अविवाहित आहे हा मुद्दा वेगळा, आणि आपण हे कलावंत म्हणून बघतो तर ते ह्या दृष्टिकोनातून शुक्राचं चांगलं असणं किंवा तो लग्नेश उच्च नवमांशी गेला हे आपण म्हणू शकतो. हम्म. आणि गुरु आहे लग्नी, त्यामुळे त्यांना त्या कामामध्ये समोर चंद्र आहे, म्हणजे दोघांचं समसप्तक आहे, तर चंद्र पण स्वराशीचा आहे ना. Yes. आणि गुरुविषयी आपल्याला सर नेहमीच सांगतात तो कोणत्या राशीचा आहे किंवा कुठे आहे, पण गुरु गुरु आहे, हम्म. तर तो काहीतरी हे करून जातोच ना, हम्म. चांगल्या आणि घटना त्याच्यामुळे घडवून. चंद्र गुरु हे असल्यामुळे त्या गुरुची सप्तमावर दृष्टी आहे, तिथे चंद्र आहे, त्याच्यामुळे त्यांना हो, लोकप्रियता भरपूर मिळाली ना लोकप्रिय. म्हणजे लोकांनी. हा चंद्र जरी दरिद्र अंशात असेल तो भाग पण आहे, पण हो म्हणजे आहे हो. मनाला काहीतरी चिंता आता हा, प्रत्येकाला ते पर्सनल असं आयुष्यामध्ये आहेच. हो, त्यांच्या. हा हो, असं. मॅडम, जो गुरु आहे जो लग्नातला गुरु आहे हम्म. त्याच्या आणि म्हणजे शनीच्या राशीत आहे तो, Yes. तर त्यांना या व्यक्तीला त्याच्या वयापेक्षा म्हणजे मोठं वयापेक्षा जास्त हो असलेल्या हो काम वयाने रोल. जास्त असलेल्या भूमिका मिळाल्या हो त्यांना, हो हो. आणि त्याने त्या तर केल्या खूप चांगल्या छान. रीतीने. हा म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे त्याच भूमिकेमध्ये ते जास्त काय म्हणायचं उठून दिसले. हा हं. म्हणजे कधी कमी वयाच्या त्यांनी भूमिका हार्डली केल्या असतील हा त्यांनी. हा. जास्त अशाच केलं, बरोबर आहे. आणि हा मुद्दा पण छान सांगितला. कोण सिद्धी मॅडम बोलताय ना. हो हो तुम्हाला काय ते काल सर म्हणत होते, तर आमच्या सगळ्यांकडनं ऑल द बेस्ट, लवकर व्हा जज. छान वाटेल आम्हाला. हो, थँक्यू. छान सांगितला तो पॉइंट तुम्ही पण. बघा असंच अजून काय सापडत असेल तर. मॅडम, इथे मंगळ दृष्टीने उच्च होतो का? म्हणजे तुळेतला मंगळ आहे, त्याची दशमावर हा दृष्टी हा आहे, त्याची दृष्टी उच्च आहे, राशी. पण नाही मला नाही माहिती ते. सरोज मॅडम, आपण इथे असं दृष्टीने उच्च असं नाही, म्हणजे मंगळाची दृष्टी त्याच्या उच्च राशीवर असं आपण बोलतो. म्हणजे तसं नाही होत. नवमांशामध्ये जर तो हो. चांगल्या ह्याच्यात गेला तर मग आपण म्हणतो की इथलं त्याचं हे कमी होतं ना. नाही म्हणजे इथे नाही मॅडम. फक्त इथे आपण एवढंच म्हणू शकतो हा, की मंगळाची लग्नावर दृष्टी आहे, त्याची त्याच्या उच्च मंगळाची राशीवर. राशी नाही. उच्च राशीवर दृष्टी आहे. हा हा, उच्च आणि राशीवर. स्वराशीवर पण आहे हा समोर. हो हो. तर तेवढं म्हणू शकतो ना, की आता जसं गुरुची किंवा आता इकडे गुरुवर पण त्याच्या दृष्टी पण येणार मॅडम उच्च तर. राशीवर आहे. गुरु जरी ह्याच्यात वर्गोत्तम असला तरी गुरु शून्य अंशावर आहे, परत तो वक्री आहे, परत नीच राशीमध्ये आहे, त्याच्यामुळे गुरुचं बळ त्याला त्या मानाने म्हणजे तसं मिळालं नसेल का, म्हणून लग्नाच्या बाबतीत म्हणा किंवा थोडं असं झालं असावं का, असं आदर वगैरे मिळालं ना. आता ती इथे ते आपल्याला मिळालं, पण पर्सनल आयुष्यामध्ये असं म्हणते हा मी. हा तसं. पण तो उत्तराषाढा नक्षत्र आणि यांचा पण विचार करायचा ना मॅडम. तर हो तो हो गुरु जो आहे ना, तो उत्तराषाढा म्हणजे सूर्याच्या नक्षत्रात आहे, परत आहे. हो मकर नवमांशात आहे. मग त्याच्यामुळं ती म्हणजे त्यांना असं सहजासहजी काही यश नाही मिळालेलं, नाही म्हणजे मिळालं, त्यांना बरोबर. हे करावं लागलं ना. आता मकर नवमांशे म्हणजे नो डाऊट शनी आला हो, तिथे, ते म्हणजे संघर्ष त्यांना आला, कष्टानेच चिकाटी आली. मिळतं सगळं. हो,
सतत पण कष्ट उत्तराषाढा नक्षत्र आपण हे नवमांश कशासाठी बघणार की हे D1 मध्ये आपल्याला जे चित्र दिसते ते इकडे गेल्यावर अजून जरा क्लिअरन्स म्हणजे डेप्थ मध्ये आपल्याला जाता येतं, तर तिथून आपल्याला अजून काय काय दिसेल. आता इथे तुम्ही म्हणालात तर तसं म्हणू शकतो आपण ते शून्य अंशांचा इकडे असं, पण इकडे आपण नक्षत्र किंवा सूक्ष्म अंशाकडे गेलं तर अजून आपल्याला जास्त म्हणजे खोलात जाता येतं ना, क्लिअरिटी येते. हा कुबल मॅडम, बोला. हा मला जरा जायचंय बाहेर, तर मी चालेल चालेल चालेल. ओके, झालंच आता. आम्ही पण 5-10 मिनिटात हे काय बोलतायत बघूया, नाही तर आमचं पण मॅडम ज्योतिषशास्त्रीचं आम्ही जे बसलेत परीक्षेला आम्ही सगळे मिळून आता 9 वाजता आमचं पण करता का गुगल मीट वरती. डिस्कशन? चांगलं आहे ना. हा म्हणजे गणित स्वाध्याय बद्दल वगैरे जरा सगळं म्हणजे सगळ्याच पेपर बद्दल जरा चर्चा करणार आहे. दर शनिवारी 9 वाजता. म्हणजे मग ते आता मला नाही, मग आता तुम्हाला पण जायचं असेल ना, आता तुम्हाला नाही आहे अजून 9 वाजता अजून आहेत ना 5 मिनिटांनी पण मग हे तरी करेन मी. तुम्हाला मॅडम, बोला. खटावकर मॅडम, मला त्या ग्रुपमध्ये ऍड करू शकता का तुम्ही? कुठल्या ते मी नाहीये केलेला, तो आमच्या मॅडमनी केलेला आहे. मी विचारते मग करता येत असेल तर ओके. करायला सांगते. म्हणजे मग होईल आपली म्हणजे ते सगळी चर्चा होते ना, आणखीन प्रश्न अभ्यास उत्तर पण वगैरे हो, अभ्यास अभ्यास होईल होतो. हो आणि अभ्यास होतो. हो, हा हो. प्लीज करत असेल तर नक्की करा हा माझ्या मी नंतर. सांगते. आता क्लास होईल ना 9 वाजता सुरू, तेव्हा सांगते मी मॅडम. ओके मॅडम, ओके ओके. हा धन्यवाद. ठीक आहे, मग लावू का नवमांश कुंडली? ह्याच्यावर जर हो कोणाला मॅडम, अंश नाव मॅडम. बघा, ही नवमांश कुंडली. परत लग्न कर्क, शनी उच्चीचा तो तर तिथे पण दिसतच होता. चंद्र नेपच्यून पण आहे इथे. इथे राहू गुरु. चंद्र परत इथे नीचीचा झालाय ना मॅडम. हो ना, म्हणजे एक मानसिक अस्थिरता आपण म्हणतोच ना असं. पण हा चंद्र ती तिथे आहेच नेपच्यून आहे. पण म्हणजे आहे. नवमासामध्ये पण दिसतंय. हो पण अभिनयासाठी चांगलं आहे, कारण वृश्चिक राशीतला आहे ना चंद्र, आणि तिथे हा नेपच्यून वृश्चिक पण आहे. म्हणजे हो जलतत्वाच्या राशीतला आहे. आणि शुक्र पण भाग्यात मीनेचा आहे. हा तेच उच्चीचा. त्याच्यामुळे तर ते नैसर्गिकच अभिनय कौशल्य त्यांच्याकडे हो ऑलरेडी आहे. होतं तसं. पुन्हा लाभात रवी बुध. आणि लोकप्रियता अशी. इथे पण राहू गुरु जरी असले तरी प्रसिद्धी, आदर, मान सन्मान या गुरुची परत आता इथं आपण दृष्टी नाही बघत, पण म्हणजे इथं उच्चीच्या ह्याच्यावर आहे ना. आणि परत इथे लग्न कुंडलीचा लग्नेश याच्यामध्ये उच्चीचं झालंय ना शनी परत. आणि इथून पण आपल्याला राहू आणि गुरु म्हणजे वैवाहिक सुखात अडथळे हो गुरु किंवा सप्तमामध्ये आणि राहू बरोबर म्हणजे नाहीच ते. हो असं पण हे थोडस बरोबर आहे. क्लिअरन्स इथून पण होतोय आपल्याला. हो आणि इथे तर हे चांगलेच आहे, कलेच्या राशीतलं बुध आदित्य योग परत इथे. म्हणजे आपण जे एक अजरामर कीर्ती म्हणतो ना कला क्षेत्रात, असे म्हटलं तरी चालेल ना. आणि बुधाचं म्हणजे ते संवाद त्यांची कौशल्य. परत चंद्रावरती परत दृष्टी आहे म्हणजे याच्या पण इथे बुध आपण आणि सहसा दृष्टी नाही दृष्टी बघत नाही. हो नवमांशामध्ये नाही बघत. आणि इथे कसं आता हा सरांनी पण बघा तुम्हाला आठवत असेल सांगितलंय, हा मंगळ व्यायात असू द्या पण तो मिथुनीचा. म्हणजे हे हो हे मिथुनीचा लोक मंगळ. ना आपल्या ऊर्जेचा अतिवापर मी काय वापर सांगते, कारण माझा सुद्धा स्वतःचा आहे. माय माझं पण गॉड ना. अच्छा तुमचा पण माझा पण नाही माहिती. मिथुनीचाच आहे. ते व्यायातच आहे तो मला सुद्धा. आई माझी काय म्हणायची लहानपणापासून, अगं बाई हिला किल्ली दिली ना की आपल्याकडं बंद करण्याची किल्लीच नाहीये. म्हणजे नाहीये. आता या वयात सुद्धा मी रात्री फक्त म्हणजे अभ्यास करून 4ला झोपायला गेले तर मी 5ला सुद्धा हे करू शकते आणि परत त्याच उत्साहाने. पण नंतर मला त्रास होतो नो डाऊट, त्याच्याबद्दल आता बीपी टीपी त्याच्यामुळे झालंय. पण हो ना माझं पण सांगते सेम तसंच आहे मॅडम. तर खूप म्हणजे आपल्याला कळतं आता कळायला लागलं तर थोडस जरा
थांबूया, नाही तर काहीच्या काही होईल, इतरांना त्रास होईल फुकट. तर ऊर्जेचा खूप वापर म्हणजे करतात. त्यामुळं केला कसं जातो. हो एक कसं मानसिक ताण म्हणण्यापेक्षा अस्वस्थता होते ना. आणि सारखी राहते. बरोबर आहे. माझं म्हणजे अगदी आधी तर खूप व्हायचं. आता जरासं वयानुसार हे झालंय, कमी तुम्हाला झालंय. तुम्ही नोकरी पण करायच्या ना, म्हणजे मी तर हो, नोकरी करायचं सगळंच एकटीने म्हणजे खूपच होतं त्यावेळेला. पण हे सरांनी तेव्हा बरोबर आहे, सरांनी जे तेव्हा सांगितलं ते की मला मिथुनेच्या मंगळाचं. ते. हो. आणि मला आता जसे आपण पत्रिका सोडतोय ना, तर त्याच्यात पण ह्या गोष्टी अशा सापडतायत. तर बोललेलं आठवतात लगेचच, त्याच्यामुळे ते क्लिक होतं असं. चला, सरोज मॅडम, कुलकर्णी मॅडम, तुम्हाला काय ह्या नवमांशाबद्दल बोलायचं का? नाहीतर मग मी D10 काढलीच आहे, ती पण लावते आणि मग आपण सगळ्यांनी थांबूया. ते कोण आपले मगाशी गोगटे सर, तुम्हाला काय बोलायचं होतं का? नाही नाही नाही, ठीक आहे. मॅडम मी पण मीटिंग लिव्ह करते. हो हो हो, करा करा. थँक्यू मॅडम आणि थँक्यू. हो, थँक्यू. थँक्यू. चला, मग ही आता D10 यांची मेष लग्न, चंद्र मंगळ सगळे आले, केतू पण इथे, नीच भंग, इथून पण ह्यांचे पण संबंध म्हणजे सहकार्याशी चांगले दिसत आहेत. इथे पण हर्षल, आपण इथल्या हर्षलला पण असं म्हणू शकतो. मी सांगितलं ना, त्यांनी असे वेगवेगळे रोल केले किंवा वेगवेगळ्या भूमिका आपण केल्या. त्या आपल्या सिद्धी मॅडमनी पण सांगितलं की जास्त करून त्यांनी त्या अशा सिनियर म्हणजे कॅरेक्टर्स रोल असे केले, असं म्हटलं तरी चालेल. इथे सूर्य राहू म्हणजे प्रचंड प्रसिद्धी, इकडनं चंद्र पण आहे, इकडनं सूर्य राहू पण आहे. हा राहू पण ते वेगळे रोल करण्यासाठी चांगला आहे. हा बुध म्हणजे संवाद कौशल्यातून लाभ किंवा काय असं म्हणू शकतो आपण. हा नेपच्यून, शुक्र सगळेच चांगले आहेत ना मीनेतले. आणि शनी म्हणजे परिपक्वता, गांभीर्य तर, आणि असं कायम काय म्हणायचं, खूप हे परिपक्वताच म्हणूया किंवा गांभीर्य म्हणजे गंभीर भूमिकेसाठी पण. आणि शुक्र तर इथे उच्चीचा, इथे आपण उच्चीचा वगैरे विचार नाही करत, पण म्हणजे ह्या कला क्षेत्रात किंवा अभिनयात त्यांना सर्वोच्च यश द्यायला पण हे ग्रह कारणीभूत आहे. ठीक आहे, मग बघा, काय मीच बडबड केली, तुम्ही काही, मला वाटत होतं थोडस. मॅडम याच्यात ना चंद्र, सूर्य आणि शुक्र हे उंचीचे झालेले दिसतात या दशम कुंडली. म्हणजे आपण करिअर साठीच बघतो ना ही कुंडली डिटेल. हो, आणि त्याच्यात म्हणजे त्यांना लाभ पण भरपूर झालेला आहे. आणि केतू आणि राहूमुळे त्रास पण झाले असतील, पण भरभरून यश पण भेटलाय त्यांना. ठीक आहे, मग बंद करायचं की बोलायचंय कोणाला? दोन्ही पत्रिका छान होत्या मॅडम, व्यवस्थित. आता चांगलं आपल्या सगळ्यांची चर्चा छान झाली. तुम्ही तर खूप सांगताच नेहमी व्यवस्थित, आणि बाकीच्यांनी पण छान छान मुद्दे मांडले. हो, तो गोगटे सरांनी ना, मला वाटतं पहिल्या कुंडलीतला तो छान मुद्दा मांडला. बुधाच्या राशीला, बुधाला मार्क कमी, पंचमात एकतर बुधाची रास 20 मार्क, बुधाला 1 मार्क, मंगळाला 0. संतती नसण्याचं कारण त्यांनी ते सांगितलं, ते अष्टक वर्गातून खूप छान. आणि आता नंतर सिद्धी मॅडमने तो सांगितलेला दुसऱ्या पत्रिकेतला मुद्दा, तो पण छान आहे. म्हणजे लग्नी गुरु मकरेतला आहे, म्हणून स्वतःच्या वयापेक्षा जास्त वयाच्या भूमिका त्यांना मिळाल्या. आणि तो शनी गुरु परिवर्तन योग, असं गुरु आणि शनी तसे पण कक्षेच्या पलीकडचे ग्रह आहेत. तर एकतर ते म्हणजे तिशी नंतरच सगळ्या गोष्टी म्हणजे, तर त्याप्रमाणे त्यांना रोल पण ते त्यांच्या वयापेक्षा मोठे मिळाले असतील. तर खूप छान मुद्दे. आणि दोन्ही पत्रिकेत राजयोगी जे ग्रह आहेत ते चांगल्या अवस्थेत होते. भले शुक्र केतुयुक्त असो किंवा म्हणजे दोन्ही याला
चांगलं हे होतं. त्यांनी त्या केतूचे परिणाम वेगळ्या पद्धतीने दिले, पण वेगळ्या आपण पद्धतीने त्या आपण असे कलेच्या दृष्टिकोनातून साठी चांगलं हे केलं. चांगले आहेत ते राहू. पहिल्या पत्रिकेतला राजयोगी शनी लग्नी आहे. होय. आपण गुरु बरोबर आहे. कारण का तर तो त्याचं काम त्याने केलं, राजयोगाचं काम केंद्रात आलाय आणि छान केलं. वृषभ लग्नाचं, आता मकर लग्नाचा शुक्र, तो पण राजयोगी, तर तो पंचमी. आता तो मगाशी आपला मुद्दा झाला म्हणा, पण म्हणजे तो पुष्कर नवमाशात आहे, उच्च नवमाशी, स्वतःच्या राशीत आहे, त्या म्हणजे हे सगळे मुद्दे आहेत. आता एक गोष्ट तर केतुयुक्त असल्यामुळे ती त्यांच्या आयुष्यात नाही घडली, हा मुद्दा वेगळा. पण आपण ते कलेसाठी बघतोय, तर त्या दृष्टिकोनातून खूप छान होती पत्रिका, खूप छान. आणि खूप सुंदर विवेचन झालं, सगळ्यांनी छान मुद्दे मांडले. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू ऑल. सर. हा मॅडम, आहे मी. झालंय आता. तुम्हाला जर काही बोलायचं असेल. नाही, छान झालं सगळं. आता हे सगळे तुमचे शिष्य आहेत, तेव्हा मोठं व्हायचं आहे. मी पण एक शिष्याचे तुमची. असं काही नाही, त्यांनी चांगला परिचय दिलेला आहे. चांगलं. धन्यवाद, सगळ्यांचे आभार. आणि असंच येत राहा आणि शिकत राहा. थँक्यू सर. थँक्यू मॅडम, थँक्यू. थँक्यू सर.